विले पार्ले 2024 डायरेक्टरी के ओपनिंग के पहले ये सारे प्रोग्राम और इससे पहले इसकी जो भूमिका है इसके बारे में छोटा सा प्रास्ताविक करने के लिए मैं ज़ोरदार तालियों के साथ स्वागत करता हूं श्री ज्ञानेश चांदेकर जी का। ज्ञानेश जी ये फाउंडर, एडिटर एंड पब्लिशर ऑफ मैगजीन स्टील वर्ड एंड मेटल वर्ड। ज़ोरदार तालियों से स्वागत कीजिए जब तक वो माइक तक नहीं पहुंचते। फाउंडर एडिटर ऑफ आमी पार्लेकर न्यूज़लेटर, फाउंडर एंड CEO ऑफ डिजिटल प्लेटफॉर्म उद्योग विश्व। ज्ञानेश चांदेकर जी ये आमी पार्लेकर के फाउंडर एडिटर हैं और इसका ये विजनरी जो हैं इसमें से दो जो व्यक्ति हैं, चंदा मैम वहाँ पर बैठी हुई हैं और ज्ञानेश जी हैं, ये इसके पीछे की जो भूमिका है आपके सामने रखेंगे। ज्ञानेश। थैंक यू संतोष एंड वेलकम ऑल ऑफ यू टू दिस ग्रँड ओकेजन। मराठीत बोलू, हिंदीत बोलू का इंग्लिशमध्ये बोलू? मराठी ठीक आहे। नाही, आपल्याला आठवत असेल की आपण पार्ल्यात जेव्हा येतो एखाद्या प्रोग्रामला तेव्हा तो मोस्टली गाण्याचा असतो किंवा भाषणांचा असतो, कल्चरल प्रोग्राम बरेच असतात। आपलं पार्लं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इट इज नोन ॲज अ कल्चरल कॅपिटल ऑफ मुंबई, मुंबईची सांस्कृतिक राजधानी असं आपण म्हणतो, शैक्षणिक राजधानीसुद्धा आहे। त्यामुळे अशा प्रकारच्या प्रोग्रामची आपल्याला सवय आहे पहिल्यापासून। पण जसं जसं तुम्ही बघितलं गेले 10 वर्ष पार्ल्यात काय सगळ्या मुंबईतच सगळ्या भारतात चेंज झाला आहे। 10 वर्ष 15 वर्ष गेली आणि पार्ल्यात पण चेंज झाला आहे आणि तो चेंज असा झाला आहे की जेव्हा आम्ही लहान होतो किंवा आम्ही कॉलेज होतो तेव्हा काही ठराविक मोजकीच रेस्टॉरंट्स होती, काही मोजकीच दुकानं होती। पण आता असं झालं आहे की पार्ल्याचं म्हणजे पार्ला हे एक मोठं मार्केट प्लेस झालं आहे। म्हणजे फक्त मार्केटमध्येच दुकानं आहेत असं नाही, तर पार्ल्यातल्या प्रत्येक गल्लीबोळात दुकानं आहेत, गल्लीबोळात काही ना काही ईटिंग जॉईंट्स आहेत, गल्लीबोळात काय नवीन नवीन एंटरप्रेनर्स आपले काहीतरी स्टार्टअप्स वगैरे चालू करत आहेत। म्हणजे एका अर्थाने पार्ला ही जशी सांस्कृतिक नगरी होती, जशी शैक्षणिक नगरी होती, तशी आता उद्योग नगरीसुद्धा होत चालली आहे। आणि हे आम्ही वेळोवेळी आमच्या मॅगझिनमध्ये किंवा आपल्या इव्हेंट्समध्ये आपण रिफ्लेक्ट करतोच। पण हे जे प्रोसेस आहे ही की उद्योग नगरी होण्याची जी प्रोसेस आहे त्याला काही ठराविक गोष्टी लागतात। एक तर मोठी मार्केट प्लेस लागते, त्याच्यानंतर आता आपल्याला माहिती आहे पार्ल्यात एवढ्या 30 ते 40 मला वाटतं बँकांच्या शाखा आहेत आणि मला वाटतं प्रत्येक बँक चांगली करते। आज TJSBचे चेअरमन इकडे आलेले आहेत श्री गांगल, तर त्यांनी या डिरेक्टरीला आपल्या स्पॉन्सरशिप दिली आहे, मी त्यांना धन्यवाद देतो। आणि तर अशा बँका इथे आलेल्या आहेत। तर हे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, बिझनेसचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्याला अजून एक महत्त्वाचा जो फॅक्टर असतो तो म्हणजे एकमेकांविषयी इन्फॉर्मेशन असणे। आणि त्याच्यासाठी आमची एक छोटीशी हे आहे, त्याच्यात कॉन्ट्रीब्युशन आहे म्हणूया आपण बिझनेस प्रोसेसमध्ये, की आपण एक डिरेक्टरी काढतो आहे। आता ही डिरेक्टरी आम्ही आधी पण काढली होती, आधी पण ही मला वाटतं 5वी वेळ आहे ही डिरेक्टरी काढायची। पण ह्या डिरेक्टरी थोडं वेगळं आहे, थोडीशी वेगळी डिरेक्टरी आहे। आता ही डिरेक्टरी वेगळी म्हणजे काय आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे आधीच्या ज्या डिरेक्टरीज होत्या त्या मोस्टली पार्ला ईस्ट पुरत्या सीमित होत्या। पण ही डिरेक्टरी जी आहे ती फक्त पार्ला ईस्ट पुरती सीमित न राहता ती पार्ला आणि परिसर आणि मुख्यत्वे पार्ला वेस्ट यांचे पण बिझनेसेस, यांचे पण एंटरप्रेनर्स किंवा यांच्या पण जे दुकानं आहेत त्यांची पण माहिती आपण गोळा केलेली आहे आणि ती माहिती पण या डिरेक्टरीत आपण समाविष्ट केलेली आहे। तो झाला भाग 1। भाग 2 काय आहे की ही डिरेक्टरी जशी प्रिंटमध्ये आहे, जशी आपण त्याचे प्रिंटेड कॉपी असते आपल्या घराच्या शेल्फमध्ये आपण ठेवू शकतो, तशी ती डिरेक्टरी आता गुगलवर पण अवेलेबल असणार आहे। बरं, त्यामुळे ती डिजिटली आपण गुगलवर पण टाकणार आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या डिरेक्टरीचा आपण एक ॲप तयार केलेला आहे। आता सगळ्यात हल्ली ॲपचा जमाना आहे, सगळे वेगवेगळे आपण ॲप्स वापरतो, तसा या डिरेक्टरीचा पण ॲप आहे आणि त्यामुळे ही डिरेक्टरी घराघरात पोचेल, अगदी तरुणांपासून आबालवृद्धांपर्यंत सगळ्यांपर्यंत पोचेल आणि सगळे त्याचा वापर जास्तीत जास्त करतील। जास्तीत जास्त पार्ल्यातला बिझनेसला पण या सगळ्या यानी बिझनेस प्रोसेस पण ला एक फॅसिलिटेशन होईल आणि पार्ल्यातली जी उद्योग नगरीची जी ओळख आहे ती अजून जास्त स्ट्रॉंग, अजून जास्त सुदृढ अशी होईल अशी मला खात्री आहे। आणि आमची पण त्यामागची हीच भूमिका आहे की पार्ल्याची जी उद्योग नगरी होती आहे त्याला आपला हातभार लागावा आणि त्या दृष्टीनेच आम्ही ही
आपण असं म्हणू की वेगवेगळ्या माध्यमातून मल्टीमीडिया डिरेक्टरी आपण ही काढलेली आहे. थँक्यू. ज्ञानेश सर एक सेकंड, आपण जरा थांबव. कारण काय आहे की आपण आता एवढं सगळं बोलल्यानंतर इतके लोक इथे उपस्थित आहेत, त्यांची पण इन्व्हॉल्वमेंट आपल्या कार्यक्रमात असायला पाहिजे. त्यांनाही प्रातिनिधिक स्वरूपात का होईना एखाद्याला बोलवता आलं तर. पण मग मी नाव घेतलं तर काय होईल, चिटिंग केल्यासारखं होईल. आपण असं करू, आलेल्यांमध्ये एखाद्याची चीट काढू, तुम्ही ती काढा प्लीज. आणि ज्यांचं नाव असेल त्यांनी कृपया वरती या व्यासपीठावर, जिनका भी नाम होगा कृपया आप यहाँ रंगमंच पर आइए. फोटोग्राफर संतोष तावडे जी कहीं हैं? नाही आलेत? नाही आहेत. आपण दुसरी चीट काढूया. ती परत फोटोग्राफी अमित टांग प्लीज. अमित जी आइए. हाँ इसका रीज़न ये है कि कुछ आप में से सभी को स्टेज पर बुलाना मुश्किल नहीं है, समय की पाबंदी है, पर हम चाहते हैं कि आए हुए कुछ लोग यहाँ पर आए. अमित जी, आप कितने सालों से ये बिज़नेस में हैं और आपका बिज़नेस कौन सा है? मैं भी एक्चुअली मैं भी प्रोफेशनली फ़ोटोग्राफ़र हूँ और ये मैं 2005 से इस लाइन में हूँ. और क्या बताना है और कैसा अनुभव है पार्ला में बिजनेस करते वक्त? किस चीज़ की फोटोग्राफी करते हैं? कॉर्पोरेट या ओके, मैं एवरीथिंग्स फोटोग्राफी में हूँ और इवेंट्स, प्रोडक्ट शूट, अमेज़ॉन के लिए जो भी है सारे प्रोडक्ट्स करता हूँ. बट मेरे पास एक यूनिक चीज़ है, काफ़ी लोग को पता है, मैंने आपसे शेयर की थी कि हमारे पास ओल्ड मेमोरीज़ पड़ी होती है, जो पुराने वीडियो कैसेट्स या फिर पुराने नेगेटिव्स है जो हम ऐसे ही पड़े रहते. और आज का टाइम हो गया डिजिटल्स का, तो मैं उसको कन्वर्ट करके देता हूँ. और आज 2005 से आज तक मैंने 15 लाख नेगेटिव्स मैंने कन्वर्ट किए सॉफ्ट कॉपी में. और इवन कोविड के बाद 3 साल में मैं पार्ले ईस्ट और वेस्ट से बाहर नहीं गया हूँ. मुझे यहाँ से ही लोगों के काम आ रहे हैं. तो ये सारी चीज़ें मेरे पास है. आज मेरे पास 10 VCRs है जो रनिंग कंडीशन में है और मैं लोगों को वीडियो कैसेट्स कन्वर्ट करके देता हूँ. ऑल ओवर इंडिया से मेरे पास कैसेट्स आती है, फोटोग्राफ्स आते हैं, डॉक्यूमेंट्स आते हैं. तो मतलब ये सारी चीज़ें हैं जो हम लोग कन्वर्ट करते हैं. ये एक मेरी स्पेशलिटी है. बाकी एक मेरा मैं प्रोफेशनली फोटोग्राफर. ग्रेट सर. और अभी इतने मतलब सभी जब से मोबाइल में फोटोग्राफी होने लगी सब ये समझने लगे कि हम ही फोटोग्राफर हैं. बट आपने ये साबित कर दिया है कि नहीं, ये एक अलग प्रोफेशन है और उसके लिए भी अलग एक स्किल होना ज़रूरी होता है. और आपके पास पार्ला में ही इतना काम बना है. हाँ यस, मैं 3 साल से तो पार्ला ईस्ट वेस्ट के बाहर नहीं गया. सारे क्लाइंट्स यहाँ से है और बहुत सारे अगर देखेंगे, अगर गूगल्स पे भी सर्च करेंगे तो मेरा नेगेटिव उसका फर्स्ट आ जाएगा. थैंक यू सो मच सर. थैंक यू सर. थँक्यू. म्हणून तर पार्ल्याला उद्योग नगरी काय म्हणतात, पार्ला ईस्ट वेस्टच्या बाहेर जायला त्याला वेळ नाही, गरजच पडत नाही. त्यामुळे ज्ञानेशजी आता आपण लगेचच पहिल्या स्पीकर्सना आपण बोलूया का? त्यांना मी पण तुम्ही थांबाल, त्यांचं आपण स्वागत करू लगेचच आणि त्यांना बोलायला देऊ. मी ज्ञानेशजींना विनंती करतो की उमेश श्रीखंडेजी आपल्यासोबत आहेत. आणि मगाशी आपण जो 1 तास ठेवला होता तो नेटवर्किंगसाठी होता, बरोबर? आणि मला वाटतं त्यांना बोलवण्याच्या आधी मला ससा आणि कासवाची गोष्ट आठवते की एक टॉर्टॉईज आणि रॅबिटची कथा तर खूप लोकांना माहिती आहे, पण मॅनेजमेंट म्हणजे MBAमध्ये खास करून ही गोष्ट सांगितली होती. ते माझ्यापेक्षा जास्त सांगतील चांगलं. पण ससा आणि कासवाच्या शर्यतीमध्ये खूप पुढे ससा धावत गेला आणि नंतर आराम करायचा म्हणून थांबला आणि कासवाने शर्यत जिंकली, हीपर्यंत कथा माहिती आहे. पण त्याच्यानंतर सशाचा इगो थोडा हर्ट झाला. त्याने विचार केला परत शर्यत लावू. त्याने त्या कासवाला परत बोलावलं आणि म्हटलं की आपण परत शर्यत लावू. पण तो म्हणाला यावेळी मी मैदान सिलेक्ट करणार. आणि त्यांनी सांगितलं की असं उंच असा डोंगर सिलेक्ट केला आणि हा धावत धावत पहिला आला. म्हणाल बघ मी जिंकलो. कासवाने म्हटलं ठीक आहे, पुढच्या वेळी परत स्पर्धा लावू, पण यावेळेचं मैदान मी सिलेक्ट करणार. त्याने एक तलाव सिलेक्ट केलं आणि त्यामुळे कासव ती स्पर्धा जिंकला. पण इथे कथा संपत नाही. इथे खरं नेटवर्किंग कामाला येतं.
त्या दोघांनी असं ठरवलं आपण एकमेकाला किती वेळा हरवत राहायचं आणि जिंकत राहायचं. जसजसं मैदान बदलेल त्यावेळी एकदा तू जिंकशील एकदा मी जिंकेन. त्याच्याऐवजी आपण असं करू, जिथे पाणी येईल तेव्हा कासव म्हणाल तू माझ्या पाठीवर बस, जिथे जमीन असेल तेव्हा मी तुझ्या पाठीवर बसेन आणि एकमेकांना सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. तर त्या नेटवर्किंगने आपण दोघेही जिंकू शकतो. आणि त्या नेटवर्किंगविषयी बोलण्यासाठी आपल्याकडे उमेश श्रीखंडे जी आहेत. ही इज अ बिल्डिंग अ ब्रँड थ्रू कम्युनिकेशन अशी ज्यांची ओळख आहे. मागची 3 दशकं हे त्यांच्या अनेक ब्रँडसोबत काम करत आहेत. अनेक वेगवेगळ्या कंपन्यांबरोबर त्यांनी आता काम केलेलं आहे. अगदी शेवटी टॅपरूट इंडिया या कंपनीचे ते CEO म्हणून कार्यरत होते आणि वेगवेगळ्या फिल्म मेकर्स असतील किंवा CEO यांच्याबरोबर काम करताना प्रचंड अनुभव आणि त्यांचं मार्गदर्शन त्यांना मिळालेलं आहे. त्याचबरोबर आज बजाज ऑटो असेल, फिलिप्स असेल, कॅडबरी असेल, एशियन पेंट असेल, BBC वर्ल्ड असेल, डिझनी, HSBC, शॉपर स्टॉप किंवा मिंत्रा, ITC, फेसबुक, पार्ले, उबर, युरेका फोर्ब्स अशा अनेक कंपन्यांचा एक अविभाज्य भाग म्हणून ज्यांची ओळख आहे उमेश श्रीखंडेजी यांना मी जोरदार टाळ्यांच्या गजरात व्यासपीठावर निमंत्रित करतो. उमेशजी कृपया आपण व्यासपीठावर यावं. आणि मी ज्ञानेशजींना विनंती करेन की आपण उमेशजींचं स्वागत पुष्पगुच्छ आणि एक छोटंसं आपल्याकडनं प्रेमाची भेट देऊन आपण त्यांचं स्वागत करू. उमेश श्रीखंडेजी. उमेश श्रीखंडेजी आता पुढचा वेळ तुमच्यासाठी आहे, प्लीज. ज्यांना फक्त हिंदी समजतं असे किती आहेत हात वर करा. ज्यांना हिंदीत कम्फर्टेबल आहेत त्यांनी, जे मग मराठीत चालेल. उद्योजक लहान असो मोठा, मला त्या मंडळींच्या विषयी बराच आदर आहे. कारण तुम्ही 4 लोकांचा व्यवसाय चालवत असाल, नाही तर 400 लोकांचा. त्यात तुम्ही बरंच रिस्क घेत असतात, बऱ्याच खस्ता खात असतात, बरेच कष्ट घ्यायला लागतात आणि सगळं एकट्याच्या खांद्यावर असल्यासारखा प्रकार असतो. त्यामुळे मी तुम्हाला काहीतरी ज्ञानाचे डोस द्यायला आलेलो नाही. मी अनुभवातून काहीतरी जे शिकलो आणि नेटवर्किंगचा उपयोग किती इमॅजिनेटिव्हली करता येतो याविषयी 2-4 गोष्टी सांगण्यासाठी मी ते आहे. जसं पुस्तक अद्वितीय पुस्तक आहे, उत्तम लेखक आहेत म्हणून तुम्ही ते घेतलं तर ते कधीतरी उघडून वाचायला पाहिजे ना, म्हणजे मग त्याचा उपयोग व्हायचा असेल तर, नाहीतर ते पुस्तक राहतं. तसं डिरेक्टरी ही फक्त इन्फॉर्मेशन आणि कॉन्टॅक्ट्स, आणि मला त्या या दुकानाचं नाव माहिती आहे, त्याचे मालक माहिती आहेत आणि त्यांचा फोन नंबर आहे, ईमेल ID आहे, ह्याच्याने काही होत नाही. जे व्हायला लागतं ते त्या दोघांच्या मधला दुवा साधून, चर्चा वाढवून, एकमेकाची मदत घेऊन असं व्हायला लागतं, तेव्हा त्याचं काहीतरी परिणती कशात तरी होते. तर नेटवर्किंग हे शिकण्याचं एक उत्तम साधन आहे. एकमेकाच्या शक्ती एकमेकाला देऊन त्याचा लाभ घेणं. आपण असं म्हणतो 2+2 हे 4पेक्षा जास्त झाले पाहिजेत. हे करणं हा खरा त्याचा उद्देश असतो. आणि थोडंसं स्वतःचे व्यवसाय सुरू करणाऱ्या लोकांचं काय होतं नकळत, की ते फार इनवर्ड लुकिंग राहतात, कारण त्यांनी स्वतः सगळं केलेलं असतं पहिल्यापासून. त्यामुळे इतरांचा सल्ला घेणे किंवा कॉम्पिटिटर्स बरोबर इंटरॅक्ट करणे हे त्यांना सहजासहजी जमत नाही. काही जणांना जमतं, मी जनरलाइज नाही करत आहे, पण जनरली ते इनवर्ड लुकिंग असतात. त्यामुळं बाहेरच्या त्यांच्याच कॅटेगरीमध्ये किंवा इतर कॅटेगरीजमध्ये बाहेर काय चालू आहे हे समजण्याची आवश्यकता खूप असते. कारण ते समजलं आणि ऐकलं असेल तर मग त्यातलं काय घ्यायचं नाही घ्यायचं ते ठरवता येईल. माहीतच नसेल तर आपल्याला वाटतं की आपण जे काय करतोय ते योग्यच आहे आणि तिथेच गाडी थांबते. म्हणजे तुम्ही त्यांना ओळखता, त्यांना समजता, त्यांचा व्यवसाय, त्यांच्याकडून शिकता, त्यांचं अनुकरण करता आणि एकमेकाला सहयोग देता, ह्याला नेटवर्किंग म्हणतात. नेटवर्किंग म्हणजे एकमेकाशी मध्ये मध्ये बोलत राहा, एकमेकाशी ओळख ठेवा. हा फार त्याचा काय म्हणायचा अजिबात उपयुक्त नसलेला प्रकार आहे.
नेटवर्किंग करावं किंवा त्याचे बरेच फायदे आहेत असं माहीत असून लोक का नाही करत असं म्हणलं तर सगळ्यांनाच हे कारणं लागू आहेत असं नाही म्हणत, पण काही जणांना इगो वाटतो की हा माझा खरं म्हणजे कॉम्पिटिटर आहे, त्याच्याशी मी त्याच्याशी कशाला बोलू आणि त्याचा कशाला सल्ला घेऊ, किंवा बोललेच तर धंदा कसा वाढवता येईल, प्राइसिंगविषयी काहीतरी खर्च कमी कसा करता येईल, असं जुजबी जे इमिजिएट बिझनेसशी रेलेवंट असतं तेवढं बोलायची टेंडन्सी असते. याच्यात सगळ्यांनी मोठ्या मोठ्या कंपन्या, इनफॅक्ट इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की मोठ्या कंपन्यातले कॉम्पिटिटर्स एकमेकाबरोबर नेटवर्किंग खूप करतात आणि खूप माहिती शेअर करतात, पण लहान व्यवसायांना वाटतं की कॉन्फिडेन्शियालिटी आणि सिक्रेसी फार महत्त्वाची आहे, माझा जादूचा फॉर्म्युला कोणाला कळता कामा नये. असं होत नाही. ज्ञानेश म्हणलं त्याप्रमाणे पार्लाच आता ह्यूज मार्केट प्लेस आहे, सगळ्यांना वाव आहे प्रगती करायचा आणि बिझनेस वाढवायचा. त्यामुळं मोकळेपणाने एकमेकाला आपल्या व्यवसायाविषयी अडचणी, तुम्ही हे कसं करता, म्हणजे तुम्ही साधी गोष्ट घेतो, तुमचा व्यवसाय असेल आणि तुमच्याकडे जर गेली 15 वर्ष तीच टीम काम करत असेल तर तुमच्या कंपनीत काहीतरी विधायक, काहीतरी विशेष चाललेलं आहे म्हणून 15 लोक कुठेही न जाता तुमच्याकडे काम करत आहेत. ती आपोआप झालेली गोष्ट नाही. बऱ्याच कंपन्यांच्यात अनुभव असा असतो की लोक जातात येतात जातात येतात. तर आता तुम्हाला समजा तुमच्या व्यवसायातला असा कोणतरी असेल ज्यांच्याकडे हे तुम्ही पाहिलं आहे, तर त्यांना भेटणं, कॉफी घेऊन त्यांच्यावर गप्पा मारणं आणि तुम्ही नक्की काय काय करता म्हणून तुमच्याकडे लोक राहतात किंवा त्यांना हायर कसे करता, हे केलं तर भरपूर शिकण्यासारखं आहे. कारण आपल्याला सगळं कळतं की आपल्याला जे काय माहिती आहे ते पुरेसं आहे असं वाटण्याची काय गरज नाही. दुसरी गोष्ट सिक्रेसी आणि कॉन्फिडेन्शियलिटीची काळजी न करण्याचं म्हणजे एखादी गोष्ट सांगितली म्हणजे त्याचं इम्प्लिमेंटेशन हे फार किचकट असतं. योगासनाचा इथे एक्सपर्ट बसलेत, पण योगासनाचा एक व्हिडिओ पाहिला म्हणून मी योगासनात पारंगत झालो असं होत नाही. तसं मी जर म्हणलो की आमच्याकडे आम्ही एम्प्लॉईजची खूप काळजी घेतो आणि त्यांना ट्रेनिंग देतो असं जर नुसतं म्हणलं तर त्याच्यात लगेच जाऊन कॉपी करण्यासारखं काही नसतं. ते तुम्हाला पुन्हा तुमच्या व्यवसायात त्याचे आडाखे बघून, पद्धती बघून त्या कराव्या लागतात. त्यामुळे इम्प्लिमेंटेशन कोणीतरी सांगितलं की हे अशा पद्धतीने आम्ही करतो किंवा आम्ही वेंडर सिलेक्ट करतो आणि काहीतरी विशेष निकष वापरून त्यांचा इव्हॅल्युएशन करतो, तर ह्याच्यात काही जादूची कांडी नाही आहे. त्याच्यात एक लांब प्रोसेस असतो. त्यामुळे कोणाचनी तरी सांगितलं की बाबा मी अमुक करतो याचा अर्थ त्याला ते मंत्र देऊन टाकला आणि आता तोच करणार आणि आपली वाट लागणार असं काही होत नाही कॉम्पिटिशनमध्ये. इनफॅक्ट मोठ्या कंपन्या, आता माहीत नाही पण पूर्वी गोदरेजसारखी कंपनी स्पेअर कपॅसिटी आहे म्हणून प्रॉक्टर अँड गॅम्बलसाठी साबणं बनवायचे, मॅन्युफॅक्चरिंग. किंवा आज ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट म्हणून जे अप्रतिम प्रकल्प आहे त्याच्यात विविध खेळातले दिग्गज खेळाडू एकत्र आले. त्याच्यात त्यांनी, मी बॅडमिंटनचा, बिलियर्डचा असा विचार केलेला नाही. गीत सेठी, आनंद विश्वनाथन, विविध लोक आलेत. त्याचा उपयोग असा की ऑलिम्पिक्समध्ये सगळेच खेळ असतात. जेवढी जास्त पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला मिळतील तेवढे तुमचे कार्यक्रम अधिक सकस आणि प्रभावी होणार. त्यामुळं आपल्या परिघा बाहेरच्या लोकांशी संबंध ठेवणे, त्यांच्याकडून शिकणे, त्यांना आपली अडचण सांगणे आणि त्यांच्याकडे काही सोल्युशन आहे का बघणे, या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात आणि त्याच्याने आपल्या कामातला इंटरेस्ट वाढायला लागतो. कारण आपण 4 इंटरेस्टिंग गोष्टी शिकतो. अरे वा, हे माहीत नव्हतं. साधी गोष्ट असेल की तुम्ही याचा अमुक रॉ मटेरियलचा खर्च कसा कमी करता, त्या सगळ्याची काय ऑब्व्हियस उत्तरं नसतात. पण कोणाशी तरी बोललात आणि तो काहीतरी खास करत असेल किंवा वेंडर्स कसे सिलेक्ट करत असेल, एकमेकाबरोबर एफर्ट्स जॉईन करून निगोसिएशन कॉमन करणे. आता ज्या कंपन्या जे करतात ते लहान व्यवसायसुद्धा करू शकतात, विच इज वेब सर्व्हिसेस असतील, IT रिलेटेड काहीतरी असेल, ट्रॅव्हल रिलेटेड असेल, तर असे वेंडर्स पार्ल्यातल्या 20 उद्योजकांनी 20 लोकांच्याकडे जाण्यापेक्षा त्यातले काही जण एकत्र येऊन निगोशिएट केलं कुठल्या तरी एका कंपनीबरोबर, तर सगळ्यांचाच फायदा होतो.
आणि एकमेकाचा फायदा झाला की आपला तोटा होतो हा विचार डोक्यातून काढायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आपलं जे चाललंय ते बरंच आहे आणि ह्याच्यापेक्षा असं काय होणार असं कधी म्हणण्यात पॉईंट नाही, कारण जग आता खूपच कॉम्प्लिकेटेड मोठं आणि संधी खूप वाढायला लागल्या आहेत. म्हणजे उदाहरणार्थ कस्टमर एक्सपिरियन्स म्हणतात, म्हणजे तुमच्या दुकानात ग्राहक आला किंवा तुमच्या ऑफिसात, व्यवसायाच्या ऑफिसात आला की त्याच्याशी तुम्ही कसे डील करता, त्याची काय माहिती पुरवता, त्याला तो तुमच्याकडेच येईल ह्यासाठी काय परिश्रम घेता. ही गोष्ट सहज जाता जाता होणारी नसते. त्याच्यासाठी काही सिस्टीम घालावी लागते, लोकांना ट्रेन करावं लागतं, ते होतंय ना ह्याच्यावर लक्ष ठेवायला लागतं. तर अशा गोष्टीसुद्धा, सगळ्याच गोष्टी प्रॉफिट कॉस्ट कसे कमी करू, वेंडर कुठला पण असं नसतं. एखादं लहान व्यावसायिक आणि त्याच्या स्पेसचा उपयोग अतिशय इमॅजिनेटिव्हली केला असेल तर साधी गोष्ट की बाबा कोण तुझे आर्किटेक्ट, कोणी हे केलं आहे आणि हा अशी इतकीच सोपी अरेंजमेंट केल्यामुळे सगळ्यांना सोयीचं होतं आहे, तर आपण पण त्या दिशेने काही पावलं उचलली पाहिजेत. बऱ्याच ऑफिसेसमध्ये आपण जातो तेव्हा सगळं असं आडनिडी काहीतरी असतं, म्हणजे बसायला धड जागा नाही, गर्दी होते, लोक बाहेर उभे आहेत वगैरे. तर आर्किटेक्चर आता प्रगत फील्ड आहे, इंटेरियर डिझायनर्स कल्पकता लावून छान सोल्युशन्स सुचवू शकतात. नॉट जस्ट बिझनेस, पण आता उदाहरणार्थ भौगोलिकदृष्ट्यासुद्धा पार्ल्यात तर ऑपॉर्च्युनिटीज भरमसाठ आहेत, पण पार्ल्या बाहेर व्यवसाय करणे, महाराष्ट्राबाहेर व्यवसाय करणे, कदाचित एक्सपोर्ट्स करणे, हे सगळं हल्ली इतकी प्रोसिजर्स असतात, कामं असतात, व्यवधानं असतात की जर दोघं तिघं एकत्र आले तर अधिक आनंदमय प्रवासही होतो आणि कामही होतं आणि विविध लोकांचे विविध ज्ञानाच्या एरियाज असतात त्याचाही उपयोग होतो. तुम्ही लोक हायर कसे करता आणि हायर केलेल्या लोकांना ट्रेन कसं करता, ट्रेन केलेल्या लोकांना टिकवून कसे धरता, हा एक फार महत्त्वाचा विषय आहे. कारण नाहीतर व्यवसाय आणि छोटा व्यवसाय विशेषतः सारखा आयाराम गयाराम लोक जर असले तर त्याला स्टेबिलिटी येत नाही आणि कन्झ्युमर्सना पण त्याचा त्रास व्हायला लागतो. कारण दर वेळेला गेलं की एक वेगळीच व्यक्ती आपल्याशी बोलते, त्याला त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळं ती गोष्ट असेल. आणि एकूण त्याच्याकडे असं बघायचं, जे म्हणतात ना की मी तुम्हाला एक आयडिया दिली, तुम्ही मला एक आयडिया दिली, तर आता आपल्या दोघांच्याकडे 2-2 आयडियाज झाल्या. हा विचार खरंच महत्त्वाचा आहे. म्हणजे त्याच्यात मी त्याला कशाला सांगू, त्याची वाढ असं होत नाही. कारण तुमचा व्यवसाय उत्तम चालला असला तर तुम्ही ती हायरिंगची पद्धत किंवा ऑफिस स्पेसचा वापर असा एक काहीतरी जादूच्या मंत्राने झालेला नसतं. तुम्ही 1760 गोष्टी योग्य करत असता. त्यामुळे त्यातल्या 2 गोष्टी वेंडर इव्हॅल्युएशन कसं करतो, नाहीतर अमुक काय करतो असं सांगितल्यामुळं सगळा तो एकमेव मॅजिक फॉर्म्युला होता तो आता गायब झाला आणि आता आपल्याकडे कोण येणार नाही असलं काही होत नाही. कारण आपणसुद्धा कस्टमर्स म्हणून लॉयली ज्यांच्याकडे जातो यांच्याकडे लाडू बरे मिळतात अशा एका कारणाने जात नाही. ते नीट बोलतात, त्यांचा क्वालिटी उत्तम असते, इतक्या वर्षात तक्रार नसते, अमुक असतं तमुक असतं, अशा 8-10 गोष्टी असतात. त्यामुळे अशा एखाद्या व्यावसायिकाने जाऊन दुसऱ्या व्यावसायिकाकडून 4 गोष्टी शिकला तो, तर दोघांचाही त्यात उपयोग होतो, दोघांचाही फायदा होतो आणि दोघांची ग्रोथ होते. त्यामुळे नेटवर्किंगचा हा खरा उद्देश आहे की आता उदाहरणार्थ कॉल सेंटर ही एक्सपेन्सिव्ह गोष्ट आहे, पण तुमच्यापैकी कुठल्या तरी व्यावसायिकाला व्यवसायाच्या दृष्टीने कॉल सेंटर ऑफर करणं सर्व्हिस महत्त्वाचं असू शकतं. पण स्मॉल मीडियम एंटरप्राइजेसना स्वतःचं कॉल सेंटर सेटअप करणं हे बोलायला ठीक आहे, पण सोपं नसतं, खर्चिक काम असतं. पण 4 विविध व्यावसायिक एकत्र आले आणि ते वेगवेगळ्या व्यवसायातले असले तर ते सोपं होऊ शकतं, ते शक्य होऊ शकतं. त्यामुळं ही गोष्ट फक्त मोठ्या कंपन्यांनी करण्याची आहे, ती आपली नाही, आपण लहान आहोत, हा विचार पण काढून टाकणं महत्त्वाचं आहे. हा त्या डिरेक्टरीचे हे सगळे त्याचेच उद्देश आहेत, हे इम्प्लाइड उद्देश आहेत सगळे. वर्करनी बघायला लिस्ट आहे लोकांची आणि त्यांचे कॉन्टॅक्ट्स आहेत, पण त्याचं तुम्ही करता काय आणि त्याचा वापर कसा करता आणि त्याच्यातून काय शिकता आणि ते काय इम्प्लिमेंट करता, ह्यांनी सगळी ती जादू होते. दुसरी गोष्ट
म्हणजे आता एक पार्ल्यात एक मी नाव घेण्याचं काय काम नाही, एक मोठं दुकान आहे अगदी अत्यंत यशस्वी. त्यांनी म्हणजे इनवर्ड लुकिंग राहिल्याने किती प्रकार होऊ शकतात त्याचं एक मजेशीर उदाहरण आहे. आता एक 7-8 महिन्यापूर्वी म्हणजे इंटरनेट येऊन 2 दशकं झाल्यानंतर ह्या बिझनेसनी इतके वर्षात ऑनलाईन शॉपिंगचं फीचर ठेवलंच नव्हतं. ते पण आधी अयोग्य होतं, पण नंतर ते आलं. तर संध्याकाळी 7च्या सुमाराला मी एकदा काहीतरी ऑर्डर केलं तर ते काय चालत नव्हतं. म्हणून मी त्यांना फोन केला, म्हटलं काल तुम्ही मला ते URL दिलं पण ते काय चालत नाही, तुम्ही किती वाजता केली ऑर्डर? मी म्हटलं 7 वाजता. 5:30ला बंद होतं. मी म्हटलं इंटरनेटवर 5:30ला बंद होतं असा प्रकार नाही, मी रात्री 1ला सुद्धा ऑर्डर करेन, तुम्ही तुमच्या वेळेला पाठवा. पण 9 ते 5 इंटरनेट वेबसाईट चालू असतो हे पहिल्यांदाच ऐकलं मी. तर इतका भ्रमात असलेला हा यशस्वी उद्योजक, त्याच्याकडे चांगल्या IT जाणणाऱ्या माणसाला हायर करण्याचे पैसे नाही आहेत वगैरे असं मुळीच नाही. पण तुम्ही 4 लोकांशी बोलला, 4 वेबसाईट्स बघितलेत की अरे वा यांचं सुंदर आहे, सहज सोपा नॅव्हिगेट करणारा आहे आणि सगळं काम वेळेत होतं, वेळ वाचतो, तर ते कोणी केलं आहे विचारूया. ही एक फार मूलभूत गोष्ट आहे. पण त्या सगळ्याची पासून आपण वंचित होतो कारण कोणाशी बोलायचंच नाही, म्हणजे डेप्थनी बोलायचं नाही, हा मुद्दा आहे. तुम्हाला ओळखत असतील लोक, तुम्ही मध्ये मध्ये भेटून गप्पा मारत असाल तो भाग वेगळा. पण मला रिपीटेडली अमुक गोष्टी वर्क होत नाहीत आमच्या व्यवसायात, तर तुमच्या व्यवसायात कसं करता, या अत्यंत कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टी आहेत. म्हणजे सुरुवातीच्या काळात स्टार्टअप्समध्ये हे सगळं पॉप्युलर होतं की ॲडवायझरी बोर्ड असायचा. तर स्मॉल मिडियम एंटरप्राइजला ॲडवायझरी बोर्ड असं नसेल, पण 3-4 सल्लागारांचं इन्फॉर्मल पॅनेल तुमचं जर असेल तर मध्ये मध्ये 2 महिन्यांनी त्यांच्याशी एकदा गप्पा मारायला भेटून तुमच्या आयडियाज त्यांच्या आयडियाज असं केलं तर त्या सगळ्या इम्प्लिमेंट करण्याचं काही जबरदस्ती नाही, पण तुम्हाला त्यातून खूप काही फायदा मिळू शकतो. किंवा मोठ्या कंपन्या कन्झ्युमर रिसर्च करतात, पण लहान उद्योगांना वाटतं ते आपलं काम नाही, असं नाही आहे. त्यांनी पण एखादा व्यवसाय असेल त्यांनी त्यांच्या लॉयल 10 लोकांना बोलवून त्यांच्याशी गप्पा मारून त्यांना विचारून आम्ही करतो त्यातलं तुम्हाला काय आवडतं, काय नाही आवडत, काय खटकतं, हे विचारणंसुद्धा महत्त्वाचं आहे. तर ह्या सगळ्या या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या नेटवर्किंगच्यामुळं होऊ शकतात, समजू शकतात, आणि ते केल्याने त्याचा उपयोग काय होईल तेही तुम्हाला ठळकपणे दिसतं आणि जाणवतं. एकूण काय तर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ROI सगळे बोलतात, पण विशेषतः तुम्ही कॉम्पॅक्ट टीमवाले व्यावसायिक असाल तर रिटर्न ऑन एफर्ट आणि रिटर्न ऑन एनर्जी पण बघायला पाहिजे ना. तुम्ही प्रचंड खस्ता खाऊन डिस्प्रपोर्शनेट कष्ट करून ते 100 रुपये मिळवत असाल तर ते योग्य नाही, त्याचे शॉर्टकट्स बघायला पाहिजे. कोणतरी ते एफिशियंटली जास्त करत असेल त्याच्याकडून काहीतरी शिकायला पाहिजे. क्वालिटी कंट्रोल, लॉजिस्टिक्स, स्टोरेज, स्पेस अशा अतिशय साध्या आणि मंडेन वाटणाऱ्या गोष्टी ह्या करायला पाहिजे. लॉयल कस्टमर्सना आपल्याकडे काहीतरी सगळे व्यावसायिक लॉयल कस्टमर्सची देखभाल करतातच असं नाही, काहीतरी क्वचित डिस्काउंट दिला, घरी डिलिव्हरी करतो, आम्ही करत नाही पण तुमच्यासाठी करतो असलं तुटपुंज असतं. नुसतं एक कल्पना येण्यासाठी की लॉयल कस्टमरसाठी किती जाऊ शकता पुढे तुम्ही, तर एका एअरलाईनने मागे असं केलं होतं की त्यांचे जे लॉयल कस्टमर्स होते त्यांना त्यांच्या नवीन स्टाफ घ्यायच्या इंटरव्ह्यू पॅनलमध्ये निमंत्रण दिलं की तुम्ही आमच्या एअरलाईनबरोबर 50 वेळा गेलेला आहात, तुम्हाला आमच्या एअरलाईन आतबाहेर माहिती आहे, तर आता आम्ही नवीन स्टाफ घेतो आहे, त्यांचं सिलेक्शन करताना तुम्ही पण इंटरव्ह्यू पॅनलमध्ये या. आता तुम्ही जर ते लॉयल कस्टमर असाल आणि एखादा व्यवसाय म्हणला की आम्ही अमुक एक प्रॉडक्ट आता निर्माण करणार आहे, त्याचं सॅम्पलिंग तुमच्या 4 मंडळी ज्यांना आमचा व्यवसाय खूप वर्षापासून माहिती आहे त्यांना आम्ही बोलवलं आहे आणि त्यांच्याकडून फीडबॅक घ्यायचा की हा प्रॉडक्ट लॉन्च केला तर काय होईल, किती किंमत ठेवावी. तर ह्या सगळ्या गोष्टींनी एनर्जाईज पण व्हायला होतं, कारण आपण आपलं आपलं काम करत राहिलो की एका विशिष्ट पॅटर्नमध्ये आपण फिरत राहतो. ह्या सगळं लक्षात घेऊन नेटवर्किंग करणं. आणि मी आधी म्हणलो तर मी पुन्हा उल्लेख करतो की
व्यवसायातल्या बहुतेक गोष्टीच्या त्याचा रिझल्ट पाहिला की त्या सोप्या आहेत असा भास होतो, पण त्याच्यामागे खूप मोठी गोष्ट असते, अनेक स्टेप्स असतात, अनेक प्रोसिजर्स असतात. त्यामुळं आपण काय करतो ते सगळ्यांना कशाला सांगायचं हा फार कालचा विचार आहे. सगळ्यांनी एकमेका सहाय्य करू, शक्ती देऊ, कल्पना देऊ आणि आपण सगळेच भरभराटीच्या दिशेने जाऊ हे म्हणण्याचा काळ आहे आणि ते करण्याची संधी आहे. आणि शेवटचा मुद्दा असा आहे की तुमचा व्यवसाय गारमेंट्समधला असेल, तुम्ही गारमेंट्सवाल्याच व्यावसायिकांशी बोला आणि नेटवर्क करा असं मुळीच नाही. तुम्ही कुणाशी करा. मी मगाशी म्हटलं तसं ऑफिस स्पेस योग्य वापरले, हा एखादा लॉयरचं ऑफिस असेल, पण त्याला तुम्ही बोलू शकता की बाबा मला आर्किटेक्ट तुमचा कोण आहे, किंवा एखादा दुसऱ्याच कॅटेगरीमधले लोक एक्सपोर्ट्स करत असतील त्यांना विचारणं. त्यामुळे जिथे कुठे इंटरेस्टिंग कल्पना मिळतील, एका पॉईंट पलीकडे मार्केटिंग किंवा बिझनेस वाढवण्याच्या आयडियाज या अशा कंपार्टमेंटलाइज नसतात. म्हणजे हे पुस्तक व्यवसायातच फक्त होऊ शकतं, हे बिस्किट व्यवसायातच फक्त होऊ शकतं, हे सल्लागारांच्या व्यवसायातच होऊ शकतं, असं काही नाही आहे. मेनी ऑफ देम आर पॉसिबल टू बी इम्प्लिमेंटेड अक्रॉस एनी इंडस्ट्री. आणि एक बिझनेस करताना काही गोष्टी आपण करतो, काही गोष्टींचा विचार करतो, पण त्या अंमलात आणतोच असं नाही. एक तिसऱ्या लेअरची पण गरज असते. नुसती आपली एनर्जी आणि इमॅजिनेशन टिकवायला की नुसतं विविध भागात काय चाललं आहे, कुठली कंपनी काय करते, इन्क्लुडिंग मोठ्या कंपन्या. कारण मी आधी म्हटलं तसं मोठ्या कंपन्या करतात ते सगळंच कॉम्प्लिकेटेड आहे आणि छोट्या व्यवसायांना इम्प्लिमेंट करण्यासारखं नाही आहे असं मुळीच नाही. त्यातला मतितार्थ लक्षात घेऊन तुम्ही पण त्याचा वापर करू शकता. तर हे करण्याने नुसतं तो कॅनव्हास आहे त्या कॅटेगरीचा, तो इंटरेस्टिंग आणि एनर्जेटिक कुठल्या दिशेने जाऊ शकतो ह्याचं तुम्हाला कळायला. तर आयकिया कुठल्याही व्यवसायाने हा नियम पाळू शकतो. आयकियाच्या कुठल्याही दुकानात गेलात की एक छोटंसं पॅड, पेन्सिल आणि मेजरिंग टेप फ्री असते सगळ्यांना ठेवलेली. तर हा साधा विचार आहे कंझ्युमरचा की तो आला की 10 मिनटात हे मागणारच आहे एनिवे, तर तो आल्याच एक शेल्फ ठेवा आणि तिथे सगळं फ्री ठेवा आणि विषय संपवा. 17 वेळा तेच सांगायच्या वेळी. जसं आपल्याकडे पावसाळ्यात छत्र्या कुठे ठेवायच्या हे गुपित ठेवतात आणि मग 80 वेळा लोक येऊन छत्री कुठे ठेवू तिथे ठेवा, छत्री कुठे ठेवू तिथे ठेवा. ह्याच्यात तुम्हाला मजा येत असेल तर करा, पण नाहीतर अशा बऱ्याच गोष्टी ग्राहकाचा विचार करून करता येतात. इवन तुमच्या वेळा बदलायच्या असल्या, कुठल्या वारी बंद ठेवणार आहे ते करणं असलं तर तुमच्या 4 रेग्युलर कस्टमरशी गप्पा मारायला काहीच हरकत नाही. माझा व्यवसाय मी ठरवणार कधी बंद करायचा असं नसतं मार्केटिंगमध्ये, कारण शेवटी तुम्ही ग्राहकांसाठी करताय. तर आणि मदत मोठे लोक सुद्धा करत असतात. मी कुठेतरी वाचलं होतं बुलेट एनफिल्ड, रॉयल एनफिल्ड हे त्याची सेल्स खूप कमी झाले होते, म्हणजे 5000 पर मंथ वगैरे लेवलला आले होते. तर तो संजय लाल जो आहे त्याचा चेअरमन, त्याला राजीव बजाज ऑटोचा ओळखायचा, म्हणून त्यांनी मुलाखतीत सांगितलं होतं की त्यांनी मला बराच गायडन्स दिला, बऱ्याच टिप्स दिल्या, बरंच मला हँड होल्डिंग केलं, तेव्हा माझा प्रवास अधिक सुकर झाला. आणि आता ते 50-60 हजार पर मंथच्या पेक्षा पुढे आहेत. राजीव बजाजची कंपनी पण मोटरसायकल्स बनवते, पण त्या वेगळ्या प्रकारच्या असल्यामुळे ते काय एकमेकाचे बिझनेसेस हडप करत नाही आहेत. तर असं सल्ला मोकळेपणाने घ्यायची वृत्ती ठेवली तर तुम्हाला नवीन कल्पना सुचतील, नवीन पॉसिबिलिटीज दिसतील, तुमचं नाव अधिक होईल. कारण लोकांना हे अनुभव आले, कस्टमर एक्सपिरियन्स आहे की तुम्हाला पटेल कदाचित की तुम्ही जाऊन कुठेतरी असा इंटरेस्टिंग अनुभव आला तर तुम्ही एक 20 जणांना तरी पुढच्या 4 दिवसात सांगता की मी तिथे गेलो, अमुक विचारलं तर त्यांनी मला प्रोॲक्टिव्हली विचार करून मला अधिक माहिती पण दिली, अमुक केलं तमुक केलं. असं आउट ऑफ द वे जाऊन काहीतरी इंटरेस्टिंग झालं असेल तर आपण इमिजिएटली बोलायला लागतो त्याविषयी आपल्या मित्रांशी, घरी. तर हा वर्ड ऑफ माउथ मार्केटिंग दृष्टीने सुद्धा 4 लोकांशी बोलणं, ते काय करतात, कधी कधी मार्केट व्हिजिटला जाणं, तुमचं दुकान सोडून, तुमचं ऑफिस सोडून 4 इतर व्यावसायिकांच्या नुसार फेरफटका मारणं, अशासारख्या गोष्टी ह्या
गमतीच्या नाही आहेत, या गरजेच्या आहेत आणि त्याचा ॲम्युनेशन म्हणून वापर होऊ शकतो. आणि हे सगळं आणि याच्यापेक्षा खूप अधिक हे इम्प्लाइड आहे डिरेक्टरी. त्यामुळे त्याचा पुरेपूर उपयोग करा आणि प्रगती करा. धन्यवाद. श्रीखंडे सरांना विनंती आहे, त्यांनी एक मिनिटासाठी थांबव. सर, उमेश सर, श्रीखंडे सर, एक मिनिट फक्त थांबा. आपण आणखीन एका इथे उपस्थितांपैकी एकांना आपण बोलवतो. त्या बोलमधनं तुम्ही एक चिठ्ठी काढून आपण त्यांना बोलूया. मृदुला बर्वे आहेत का? मृदुला बर्वे आहेत? नसतील तर श्रीखंडे सरांना आणखीन थोडा वेळ थांबावं लागेल. विनंती. दीपिका चाळके, आसन योगा आहेत का? आहेत. थँक्यू सर. श्रीखंडे सर, थँक्यू सो मच. चाळके मॅडम सांगायला नको या योगा शिकवत असतील. दीपिका, तुमचं किती वर्षापासून तुम्ही पार्ल्यात आसन योगा शिकवताय? 2019 पासून सुरुवात केली पार्ल्यामध्ये. त्याच्या आधी कुठे दुसरीकडे? त्याच्या आधी मी गोव्यामध्ये होते 4-5 वर्ष. त्याच्या आधी मुंबईमध्येच मी 4-5 वर्ष म्हणजे चालू होतं काम. म्हणजे माझी झाली 10-12 वर्ष योगाच्या फील्डमध्ये. आणि 2019 पासून मी इन्स्टिट्यूट स्टार्ट केली योगाची. तुमच्या म्हणजे योगाचे आता बऱ्याच ठिकाणी क्लासेस चालतात. वेगळे पण काय तुमचं? सो बेसिकली जेव्हा मी स्टार्ट केलं 2019मध्ये, तर मला जस्ट योगा स्टुडिओ म्हणून नव्हता स्टार्ट करायचा, बट ॲज अ इन्स्टिट्यूट म्हणून स्टार्ट करायची होती. कारण सर्टिफिकेशन कोर्सेस मला बेसिकली द्यायचे होते. तर रेग्युलर बॅचेस बरोबर इकडे सर्टिफिकेशन कोर्सेस होतात. आणि आपल्या समोर मास्टर्स तर आहेतच, पण ह्या इन्स्टिट्यूटचं महत्त्व असं आहे की इंटरनॅशनल सर्टिफिकेशन कोर्सेसमध्ये आमचं आहे. योगा आयलँड्सच्या अंडर येतं. आणि पार्ल्यातले तर येतातच, पण त्याच्या व्यतिरिक्त मुंबईच्या बाहेरचे सगळे पण येतात, फॉरेनर्स पण येतात आणि ते सर्टिफिकेशन करून जातात. वा, थँक्यू. म्हणजे तुमचा सर्टिफाईड कोर्स होतो? सर्टिफाईड कोर्स. थँक्यू सो मच. थँक्यू. मला वाटतं तुम्ही आमच्या बेस मास्टरला पण होतात, बरोबर ना? थँक्यू सो मच. थँक्यू. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या त्यांच्यासाठी सुद्धा. आणि यानंतर आपण ज्या विषयाकडे वळणार आहोत त्या विषयाकडे जाण्याच्या पूर्वी म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी असते कुठल्याही क्षेत्रामध्ये ती म्हणजे कम्युनिकेशन. आणि ते सुद्धा योग्य कम्युनिकेशन. म्हणजे एक दिवशी एका साधूनं आपल्या शिष्यांना उपदेश करताना असं सांगितलं की बाबांनो, हे लक्षात ठेवा, प्रत्येकामध्ये देव आहे. एका शिष्यानं खूपच मनावर घेतलं. एक दिवशी रस्त्यानं चाललेला होता आणि समोरनं एक पिसाळलेला हत्ती येत होता. आणि वरती जो माहूत बसला होता तो ओरडून सांगत होता, हत्ती पिसाळलाय, बाजूला व्हा, हत्ती पिसाळलाय, बाजूला व्हा. हा मनात विचार करतोय, आपल्या गुरुजींनी सांगितलं आहे प्रत्येक प्राण्यांमध्ये प्रत्येकामध्ये देव आहे. जर माझ्यामध्ये देव आहे तर त्या हत्तीमध्ये पण देव आहे. म्हणजे हा हत्ती काय मला उडवणार नाही, हा मध्ये उभा आहे. तिथून तो माहूत ओरडतोय, हत्ती पिसाळला आहे, बाजूला व्हा. हा म्हणतो हत्तीत पण देव आहे, माझ्यात पण देव आहे, हा काय मला उडवत नाही. शेवटी हत्तीने निसर्ग नियमाप्रमाणे याला सोंडेत धरला आणि धाडकन फेकून दिला बाजूला. हा उपचार घेत पडलेला होता कुटीमध्ये. तेव्हा गुरुजी आले. तो म्हणाला, गुरुजी तुम्ही खोटं सांगितलं. तुम्ही म्हणालात प्रत्येक प्राणी मात्रांमध्ये देव आहे. ते म्हणाले, हो मी खरंच म्हणालो. कसं काय? तुम्ही म्हणालात माझ्यात देव आहे, तोच त्या हत्तीमध्ये आहे. म्हणाले, हो बरोबर आहे, तुझ्यातही देव आहे, हत्तीतही देव आहे. आणि जो वर माहूत ओरडून सांगत होता की बाजूला वा, हत्ती पिसाळल्या, त्याच्यात पण देव आहे, त्याचं तू ऐकलं नाहीस म्हणून तुला फेकून दिलं. तर सांगण्याचा उद्देश असा आहे की कधी कधी कम्युनिकेशन जे असतं ते योग्य प्रकारे झालं नाही, जे सांगितलेलं योग्य प्रकारे पोहोचलं नाही की त्याचा चुकीचा अर्थ काढला जातो. पण ते कम्युनिकेशन बिझनेसमध्ये किती महत्त्वाचं आहे हे सांगण्यासाठी आज आपल्याकडे अतिशय योग्य अशी या विषयातली पारंगत अशी व्यक्ती आपल्यासोबत आहे. मी संजीव लाटकरजी यांना निमंत्रित करतो आहे. जोरदार टाळ्यांनी आपण मोटिवेशनल स्पीकर म्हणून त्यांची ओळख आहे. हे सध्या
ग्रूम अँड ग्रो या संस्थेमार्फत मराठी तरुण तरुणींसाठी झेप यशाची या प्रेरणादायी कार्यक्रम करत असतात. संजीवजी जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया आपण. प्रोग्रॅमिंग कन्सल्टंट म्हणून त्यांनी साम मराठीसाठी काम केलं. चीफ प्रोड्युसर आणि एडिटर म्हणूनही या चॅनलसाठी त्यांनी काम केलं. सिनियर व्हाईस प्रेसिडेंट ITN टेलिमीडिया हिंदी न्यूज चॅनल याच्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे. जॉईंट मॅनेजिंग एडिटर सकाळसाठी ते कार्यरत होते. संपादक लोकमत, मुख्य उपसंपादक महाराष्ट्र टाइम्स, उपसंपादक मुंबई सकाळ, श्री साप्ताहिक, नवशक्ती आणि भारतातील पहिली बहुभाषिक वेबसाईट जी आहे ती त्यांनी सुरू केलेली आहे. अशी प्रचंड मोठी ओळख जी आहे. पण मी चंदा मॅडमना विनंती करतो. चंदा मॅडम या CEO पार्ले बाजार आणि townparle.in आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपण संजीवजींचं स्वागत करूया. पुष्पगुच्छ आणि एक छोटंसं भेट देऊन आपण त्यांचे स्वागत करू. आणि मी संजीवजींना विनंती करतो की कम्युनिकेशन या विषयावर आपण बोलावं. या प्रेक्षकात बसलेले मान्यवर दीपकजी आहेत, गांगल साहेब आहेत, राहुल साहेब आहेत, उमेश आणि ज्ञानेशी सर्व टीम, चंदा, तुमचं मी या आजच्या दिवशी खूप मनापासून अभिनंदन करतो. एक चांगला उपक्रम तुम्ही सुरू केला आहे म्हणून. कम्युनिकेशन असा विषय मराठीत संवाद म्हणतो आणि त्यांनी हत्तीपासून सुरुवात केली. कम्युनिकेशन हे खूप सिंपल गोष्ट आहे. मी आता तुमच्याशी कम्युनिकेटच करतो आहे. आपण रोज कम्युनिकेट करत असतो. माणूस अनादी कालापासून कम्युनिकेट करत आलेला आहे. माणूसच नव्हे तर निसर्गातला प्रत्येक घटक कम्युनिकेट करतो. त्यामुळे ती एक आदिम प्रेरणा आहे. त्या प्रेरणेमध्ये तुम्ही म्हणजे बदल होत जातील पण ती प्रेरणा काही संपणारी नाही आहे. झाडंसुद्धा एकमेकांबरोबर कम्युनिकेट करतात. झाडांचं नेटवर्क, तसं उमेशनी जे नेटवर्किंग सांगितलं तर झाडाचं जे नेटवर्क आहे ते मुळांपर्यंत गेलेलं असतं आणि मुळं एकमेकांना सावध करतात की असं काहीतरी घडतं आहे. आणि झाडं ही एकमेकांना व्यवस्थितरित्या कम्युनिकेट करतात. त्याच्यावर मोठे मोठे प्रबंध आणि रिसर्च झालेले आहेत. पक्ष्यांचं तर सोडूनच द्या, पक्षी प्राणी हे तर करतातच कम्युनिकेट. ॲनिमल कम्युनिकेटर आता एक प्रोफेशन झालेलं आहे आणि ते सांगतात की ह्याच्या मनात काय, कुत्र्याच्या मनात काय, मांजराच्या मनात काय, आणि तो प्रोफेशन आता सेट झालेला आहे. म्हणजे मी कम्युनिकेशनचे आयाम सांगतोय. त्यांनी हत्तीवरनं सुरू केलं म्हणून माझ्या लक्षात आलं. आता प्रॉब्लेम असा आहे की नुसतं हत्ती पिसाळलेला नाही आहे, माणसंही पिसाळलेली आहेत आणि त्यांचं काय करायचं असा मोठा प्रश्न आहे. असो, विनोद बाजूला ठेवूया. पण कम्युनिकेशन हे सध्या आपण एका वेगळ्या ज्याला म्हणूया आव्हानातून जातो आहे आणि त्यासाठी मी आज उभा आहे. मी नॉर्मल आपल्याला कम्युनिकेशनचे नियम ऐकावं, असं बोलावं, स्मार्ट कसं बोलावं हे सांगायला आलेलोच नाही आहे. कारण मला माहिती आहे की ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पार्लेकरांपुढे बोलतोय मी वेगळा विषय मांडतोय आज. मी मांडतोय की आपल्या कम्युनिकेशनमधली आव्हानं काय ते आपण आज समजून घ्यायला पाहिजेत. येणाऱ्या काळातली ती खूप बदललेली आहेत. आपण किती छोट्या छोट्या गोष्टी असतात. आपल्या हातातलं मोबाईल हे कम्युनिकेशनचं साधन आहे जे आपल्या आजूबाजूच्या माणसांनी रिप्लेस केलेलं आहे. म्हणजे आपण इतक्या माणसांमध्ये आधी असायचो, त्यांच्याशी बोलायचो. म्हणजे माझं लहानपण मी आठवतो तेव्हा मोबाईल नव्हता. मी माणसांशी बोलत होतो, माणसांकडून नॉलेज घेत होतो. एक ऑर्गॅनिक प्रोसेस चालायची कायम. ह्याला भेट, त्याला भेट, त्याच्याकडनं एक त्याची विशिष्ट शैलीतली गोष्ट ऐकायची, मग त्यातलं आपण जरा काय गोष्टी गाळून घ्यायच्या वगैरे वगैरे. आता ते संपूर्ण थांबलेलं आहे, बऱ्यापैकी थांबलं आहे. आता आपण मोबाईलवरती अवलंबून आहोत. आपलं कम्युनिकेशन हे मोबाईलवरती बऱ्यापैकी घडतं. माझा आक्षेप नाही त्याला, मी त्याला चॅलेंज म्हणतोय. यामुळे होतं काय आहे की मी सिलेक्टिव्ह झालो आहे कम्युनिकेशनच्या बाबतीत. की मला जे पाहिजे, बघा आपला व्हॉट्सअप ग्रुप असतो तो बहुतेकदा समविचारी लोकांचा असतो, समवयस्क लोकांचा असतो. आपण कल्चरली एकमेकांबरोबर ती वेगवेगळे म्हणजे ज्याला म्हणूया ना की मल्टीकल्चरल वातावरणामध्ये आपण फारसे राहत नाही. त्यामुळे कम्युनिकेशनचे स्तर पण आता एकांगी व्हायला लागलेले आहेत बऱ्यापैकी. मला पाहिजे त्या ग्रुपमध्ये मी जाईन, मला पाहिजे तेच मी पाहीन. या सगळ्या गोष्टींमुळे आपली जी बहुप्रसवता, बहुश्रुतता हे जे माणसांमधले म्हणून जे गुणधर्म आहेत ते हळूहळू लोप पावतात की काय असं मला वाटतं. त्यामुळे ही जी सगळी एकांगी वाढ होत चाललेली आहे ही कशामुळे होत चालली आहे तर ह्याचं आपण जर कारण शोधत गेलो की
खूपशी अंग डेव्हलपच झालेली नाही आहेत. म्हणजे अनेकांना संगीताबद्दल काही फारसं उत्सुकता वाटत नाही, साहित्याबद्दल उत्सुकता वाटत नाही. एक आपल्या विषयातल्या बातम्या, आपल्या क्षेत्रातलं काही वाचलं की विषय संपतो त्यांच्यापुरता. आणि यातून काय झालं की आपलं कम्युनिकेशनच्या कितीतरी खिडक्या आपण बंद केलेल्या आहेत आज, कितीतरी. संवेदनेवर आघात झालेला आहे. संवेदनेवर आघात म्हणजे कम्युनिकेशनचं मूळ भांडवल काय आहे तर संवेदन आहे. मला तुमच्याशी बोलावंसं वाटलं पाहिजे, मला तुमच्याबद्दल कुतूहल पाहिजे, मला तुमच्याबद्दल उत्सुकता पाहिजे, मला तुमच्याबद्दल अनुकंपा पाहिजे. ह्या कुठल्याच गोष्टी जर नसतील तर ते कम्युनिकेशन जे ते ड्राय होतं. संवाद सगळा हे हृदयचे ते हृदय वगैरे भानगडच राहत नाही. कम्प्लिटली इट्स अ ड्राय प्रोसेस. माहितीपुरतं आपण बोलतो आणि तेवढापुरता विषय संपतो. त्यामुळे कम्युनिकेशनमध्ये जो एक ओलावा आहे, माणुसकी आहे, माणूसपण आहे, त्याची डेप्थ आहे, या सगळ्या गोष्टी आपण जे झिरपण असतं ना एकमेकांचे, त्यातून रिलेशन्स बिल्टअप होतात. लक्षात घ्या, कम्युनिकेशन हे काय फॉर्मली कसे आहात वगैरे नाही. ही कम्युनिकेशन हे मानवी नातेसंबंधांसाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. फार फार ती कुठेतरी आपण आता बाजूला टाकलेली आहे आणि ती पूर्ववत करण्याचे चॅलेंजेस आपल्या पुढे आहेत. मी रडत नाही बसवतो आपण काय पूर्वीचा काळ वगैरे नाही. हे माझ्या दृष्टीने हे चॅलेंज आहे. कारण कम्युनिकेशनचा आत्मा जर आपण घालवला तर उरतील ते फक्त शब्द उरतील जे निव्वळ पोकळ असतील. म्हणजेच एकमेकांबद्दलचं प्रेम जे कधी कधी आपल्याला म्हणजे कंडिशनल लव हा प्रकार हल्ली वाढलेला आहे. कंडिशनल लव, कंडिशनल अफेक्शन, कंडिशनल कमिटमेंट, हे जे कंडिशनल सगळ्या गोष्टी आल्या सशर्त, त्यातून आपलं कम्युनिकेशन हे आक्रसलं गेलं आहे, बाधित झालं आहे असं मला वाटतं. त्यातून आपल्याला मोकळं व्हायला लागेल या सगळ्या ज्याला म्हणूया की आक्रसलेपणातून. हे एवढं चॅलेंज नाही आहे. म्हणजे मोबाईलने आपल्याला काय आपलं नेलं किंवा काय आणलं हा विषय नाही आहे. खूप गोष्टी दिल्या पण आहेत मोबाईलने, पण मोबाईलने खूप गोष्टी नेल्या पण आहेत ज्या म्हणजे आपण ते घडू द्यायला नाही पाहिजे होतं, आपण ते रोखायला पाहिजे होतं. तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो. आज मी माध्यमामध्ये काम केलं आहे आणि बराच काळ काम केलं आहे माध्यमामध्ये. आज जेव्हा मी इंटरव्ह्यू घ्यायला किंवा काही उत्तरं तपासायला किंवा जे काही मी कोणाचं आर्टिकल बघण्यासाठी काही अभिप्रायासाठी येतं, शब्दांची बोंब आहे, शब्दच माहीत नाहीत. आपण इंग्रजीबद्दल बोलतो ना की ह्यांना इंग्रजी बोलता येत नाही, मराठी बोलता येत नाही. आणि ही मी कम्युनिकेशनचे तुम्हाला म्हणजे बेसिक्स सांगतोय की आजची मुलं बऱ्यापैकी म्हणजे मी तुम्हाला जबाबदारीने सांगेन की मेजॉरिटी युवकांना त्यांच्या मातृभाषेत बोलता येत नाही. निदान मराठीत तर मला 100% माहिती आहे, 100% माहिती आहे की मराठी बोलता येत नाही. मराठी शब्द माहिती नसतात, वर्तमानपत्रात येणारे शब्द माहिती नसतात, जोडाक्षरं वाचता येत नाहीत. हे मी तुम्हाला हकीकत सांगतो. म्हणजे याच्यात मी पूर्ण जबाबदारीने बोलतोय जे बोलतोय ते. मी पेपर तपासलेत आणि डोक्याला हात लावला आहे. पेपर तपासणं बंद केलं मी. म्हणजे काही ऑनररी म्हणून मी मीडियाचे पेपर तपासायचो. मग मला लक्षात आलं की भयंकर हातामध्ये मीडिया जातोय. म्हणजे यांना जर वाक्प्रचार माहिती नसतील, म्हणी माहिती नसतील, बॅकग्राऊंड माहिती नसेल एखाद्या घटनेचं, कारण उत्सुकताच नाही आहे, कुतूहल नाही आहे, असोशी नाही आहे. जी माध्यमामध्ये काम करणाऱ्या माणसाकडे तर पाहिजेच ना, कम्युनिकेशनवरती पकड पाहिजे. कारण तुम्ही फक्त आणि फक्त कम्युनिकेट करत असता आणि कम्युनिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला त्यांना कळवायचं आहे, त्याची मतं बदलायची आहेत, त्याचं हृदय परिवर्तन करायचं, जे काही करायचं ते म्हणजे फक्त कम्युनिकेशन हे एकच आपल्याकडे साधन आहे आणि ते आपण घालवून बसलो आहे. त्यामुळे होतं काय की जेव्हा तुमचे शब्द गोठतात, शब्द थांबतात ना, तेव्हा फक्त शिव्या बाहेर येतात, तेव्हा हिंसा जन्माला येते. कारण मला सुचतच नाही मी आता काय रिॲक्ट होऊ. माझ्यापाशी शब्द नाही आहेत. मी पालकांसाठी काही काम केलं आहे. मी तुम्हाला सांगतो, पालकांकडे शब्द नसतात, त्यामुळे मुलांना मारतात. ती मुलांना ते एक्सप्रेस करू शकत नाहीत की माझ्या मनात काय चाललं आहे. मी हे सगळं आपल्याला अशासाठी सांगतोय की आपण ग्राहकांशी बोलू, आपण समाजामध्ये बोलू, तेव्हा शब्दसंपदा ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. व्हॉकॅब्युलरी जी तुम्हाला पण माहिती पाहिजे आणि त्यांना पण माहिती पाहिजे. आता गंमत अशी आहे की मला समजा एक बऱ्यापैकी व्हॉकॅब्युलरी असेल, माझा शब्दसंग्रह बरा असेल, पण समोरच्याच्या मेमरीमध्ये ते नसेलच, तर मी काय बोलू, मुक्याने संवाद करू. त्यामुळे माझे सुद्धा शब्द आता लिमिटेड, सीमित व्हायला लागलेत सगळे. तुम्ही कम्युनिकेशनचे हाल बघा. बॉडी लँग्वेज तर प्रत्येकाची एकदम उद्धट असते. म्हणजे असं वाटतं की हा कोट्याधीश आहे. बॉडी लँग्वेजमध्ये कोणी हल्ली ऐकत नाही, कारण तेवढं कळतं ह्या ब्रँड, हे कपडे, हा गॉगल, हे बूट घातलं की आपली पर्सनॅलिटी झकपक होते. हे सगळं जे बाह्य लक्षणावरती आपण चाललेलो, हातामध्ये मोबाईल माझा उत्तम असला पाहिजे, आयफोन 15 वगैरे किंवा 16, 17, 18 जे काय असेल ते, ह्या सगळ्यामध्ये मी
लोकांना हे कम्युनिकेट करतो की मी कोणीतरी आहे, पण जेव्हा आपण आत 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 जातो तेव्हा कळतं की नाही, कम्युनिकेशनमध्ये अत्यंत वीक माणसं आहे ती, अत्यंत कमकुवत आहेत. आणि घरामध्ये ज्या वेळेला पसरतं, घरात तुम्ही तुमच्या मुलांशी बोलू शकत नाही, योग्य शब्दात त्यांना तुम्ही सांगू शकत नाहीत, हीच मुलं पुढे वर्गात बोलू शकत नाहीत. आज वर्गात मुलं बोलू शकत नाहीत. कुठलंही एखादं कारण त्यांना सांगितलं की हे कारणासह स्पष्ट करा, इंग्लिशमध्ये सांगा, मराठीमध्ये सांगा, कुठल्या, त्यांना बोलता येत नाही, त्यांना लिहिता येतं. आणि ते पण एका लिमिटेड कक्षेमध्ये ते लिहू शकतात. म्हणजे एक्सप्रेशनची पॉवर जी माणसाला एक म्हणजे अभिव्यक्तीची ज्याला म्हणूया शक्ती जी माणसाला मिळालेलं आपण कमावली ती इतक्या वर्षाच्या साधनेने, आपल्याकडे किती लोकांनी शब्दांमध्ये भर घातले, नवीन शब्द जन्माला घातले आणि ही भाषा समृद्ध केली, तिचं सौष्ठव तयार केलं आणि ते सगळं आपण रद्दीत टाकावं तसं सगळं टाकतोय आज. हे किती भीषण आहे तुम्ही लक्षात घ्या. शब्द लोप पावत आहेत. शब्द लोप पावले की एक्सप्रेशन लोप पावतात. एक्सप्रेशन लोप पावलं की टीका फक्त चांगलं आणि वाईट होत होता. मध्ये काही एरिया असतो ग्रे एरिया जगण्याचा, तो आपण घालून बसलो. एकदा चांगलं तरी आहे किंवा वाईट तरी आहे, बस. हे जे मधल्या एरियात जे जगणं आहे त्याला संवेदना लागते आणि ती टिपण्याची आजची शक्ती कमी पडत चालली की काय असं मला वाटतं. आणि ती वाढवायला लागेल, आपल्याला प्रयत्नपूर्वक वाढवायला लागेल. हे वाढवणं शक्य आहे, फक्त त्याच्यासाठी इच्छाशक्ती पाहिजे, बाकी काही नाही. हे वाढवेल, पण मराठीबद्दलची नव्हे. मी म्हणतो काय की मराठीबद्दलची अनास्था हा विषय नाही आहे, संवादाबद्दलची अनास्था आहे ती. कारण तुम्हाला जेव्हा संवाद साधावा असं वाटतो, तुम्ही आपोआप शिकता, दुसऱ्यांची भाषा शिकता. तर आपली भाषा का नाही तुम्हाला चांगली येणार, आली पाहिजे. पण संवादाचीच उत्सुकता नसल्यामुळे मला बोलायचंच नाही. आणि आता तर चॅट GPT आलेलं आहे. मला परवा एकाचं लग्नाचं आमंत्रण आलं, शुद्ध चॅट GPTचं आमंत्रण तर हल्ली कळतंच, म्हणजे हे चॅट GPT आहे, म्हणजे का करतात मला कळत नाही. बरं त्यात त्यांनी ते चॅट GPTचं Google ट्रान्सलेशन करून पाठवलं होतं. इतकं भीषण होतं, तुम्हाला सांगतो, इतकं भीषण होतं. म्हणजे मला वाईट वाटलं. मित्र होता, अरे म्हटलं तू 4 मित्रांना विचारलं असतं तर आम्ही लिहून दिलं असतं ना तुला. इतकं विनोदी आमंत्रण होतं, तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमच्या प्रचंड कार्यबाहुल्यातून थोडासा समय वगैरे वगैरे असं सगळं भयंकर होतं ते. हे काय आहे, कुठल्या प्रोसेसमध्ये आपण चाललो आहे. आणि हे झपाट्याने घडतं, लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला AI येणार आहे. कम्युनिकेशनमध्ये सर्वात मोठा चॅलेंज हा AIचा आहे, लक्षात घ्या. आणि AI वरती तुम्हाला मात करायची नाही आहे. AIचं तुम्हाला लिव्हरेज पण घ्यायचं आणि त्याच वेळेला आपला एक माणूस म्हणून टच असणं, माणूस म्हणून त्या भाषेला स्पर्श करणं, कम्युनिकेशनला स्पर्श करणं आवश्यक आहे. आणि हे जर आपण घालवून बसलो तर पुढच्या पिढ्यांना आपण काय देणार आहोत. तर मला माझ्या आईवडिलांनी भाषा दिली, मला माझ्या शिक्षकांनी भाषा दिली, मला माझ्या जे काही मी महाराष्ट्र टाइम्स आणि बाकीच्या सर्व पेपरमध्ये काम केलं, आमचे जे काही सिनियर होते त्यांनी मला काय दिलं, त्यांनी मला भाषा दिली. श आणि श मध्ये फरक आहे त्यांनी समजावून सांगितलं मला. आता श पोटफोडा गेलेलाच आहे पूर्णपणे, तो लोप पावला आणि आपल्याला त्याचं वाटत नाही काही. ह्यानी काय होतं की अरे काय नाही, बोलण्यापुरतं गेलं, कळलं ना मी काय म्हणतोय तुला, झालं असं नाही हो. एवढ्यापुरतं भाषेचा संबंध असता तर मग भाषा समृद्ध का केली कोणी. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी का लिहिली, इतके सगळ्या प्रतिमा, इतक्या सगळ्या गोष्टी का आल्या. इथे थोडंसं मला वाटतं की आपल्याला भाषेचा विचार करताना 4-5 गोष्टी लक्षात घ्यायला लागतील. एक म्हणजे भाषेच्या बाबतीत आपल्याला आपण रिसिव्हिंगसाठी जे फिल्टर्स वापरतो ते फिल्टर्स काढावे लागतील. बॅरियर आहेत, ते एक अडथळे आहेत. आपण अडथळे तयार केलेले आहेत आपल्या भोवती, आपण आपल्या भोवती कुंपणं तयार केलेली आहेत आणि आपण ऐकत नाही आहोत किंवा आपण पाहिजे तेच ऐकतोय. हा सर्वात मोठा दोष मी म्हणेन की मला फक्त जेवढं हवं आहे तेवढंच मी ऐकणार, बाकी मी ऐकणार नाही. आता यामुळे काय झालं की तुम्ही तुमच्या ऐकण्यालाच मर्यादा घातल्यामुळे खरं म्हणजे कुठे पाहिजेत फिल्टर्स. फिल्टर्स ऐकण्याला नको आहेत, फिल्टर्स बोलण्याला पाहिजेत की तुम्ही विचार करून बोला. आपण विचार करूनच ऐकतो की नाही याचं मी ऐकायचं का नाही, हा मोठा बॅरियर आहे. त्यामुळे आपण औदार्य, ओपननेस हे सगळं घालून बसल्यामुळे भाषेची एक प्रकारे ज्याला म्हणूया आपण की कुतोरोड चाललेली आहे. भाषा ही फार वाईट पद्धतीने आपण वापरतो आणि त्याचा परिणाम आपल्या संवादावरती होतोय. हे आपण कुठेतरी मला वाटतं की करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण कम्युनिकेशन वगैरे म्हणतो, पण मला असं वाटतं की आपल्याकडे एवढं अध्यात्म समृद्ध आहे, तर आपण पहिला विचार एक हा मांडला पाहिजे की मी इतरांशी बोलेन, पण आधी मी स्वतःशी तर बोलतो. आपण आपल्याशी बोलतो का? खूप माणसं नाही बोलत. हा जो स्वतःशी संवाद आहे ना, हा जर चांगला असेल तर तुमचा इतरांशी संवाद हा चांगला होतोच, 200% होतो. मुळात तुमचा स्वतःशी जर संवाद नसेल
तर इतरांच्या संवादामध्ये खूप अडथळे, खूप प्रॉब्लेम ही येणारच. बघा, खूप लोक चिडलेले असतात. ते चिडलेले आपल्यावर नसतात, ते स्वतःवर चिडलेले असतात, घरच्या काही कारणामुळे चिडलेले असतात आणि मग ते एकूणच चिडलेले असतात. त्यामुळे स्वतःला पूर्णपणे स्वतःला कम्युनिकेट करणं, स्वतःशी उत्तम संवाद साधणं ही मला वाटतं कम्युनिकेशनची खूप पहिली गरज आहे. तुम्ही उत्तम बोलू शकाल, वक्तृत्वाचा आणि कम्युनिकेशनचा काडीचाही संबंध नाही, प्लीज समजून घ्या. म्हणजे मला चांगलं बोलताय, खूप लोक भेटतात मला, नाही मला जरा चांगलं बोलायचं आहे. तुम्ही जे बोलताय ते चांगले फक्त मनापासून बोला आणि मनापासून ऐका, ओपन असणं. त्यामुळे ह्याला काही मला इम्प्रेस करायचं आहे, मला जर अजून चांगलं बोलता आलं पाहिजे, मला 10 मिनटं सभा गाजवत, काही गरज नाही. ह्या सगळ्याची काही गरज नसते. तुम्ही न बोलताही खूप बोलत असता. हीच तर कला आहे ना. कारण आता लक्षात घ्या, मी बोलतोय ना, ते आता माझी ज्ञानाची कवाडं बंद झाली आहेत. प्रॉब्लेम आहे माझा. मगाशी उमेश बोलत होता तर माझा फायदा होता, कारण मला चांगलं काहीतरी ऐकायला मिळत होतं. म्हणजे बोलण्याने तोटा होतो ॲक्च्युली. कारण तुम्ही तेवढ्या वेळ पुरते, जसं शिंकताना हृदय बंद पडतं ना, तसं बोलताना थोडा वेळ आपला मेंदूशी संबंध संपलेला असतो. म्हणजे ग्रहण अशी, असं मला म्हणायचं आहे. हा तोटा आहे ना आपला. सो संवादामध्ये फायदा कमी बोलणाऱ्याचा असतो नेहमी, आणि मोजकं बोलणाऱ्याचा असतो. त्यामुळे आपल्याला काही आपण कमी बोलतो वगैरे असं म्हणण्याची कारण नाही आहे. आपल्याकडे खूप गोष्टी आहेत खरं सांगायचं तर. म्हणजे मला आता वेळ नाही आहे तेवढा, आणि मर्यादा आहे वेळेची, आणि हा आजचा काही मुख्य आपल्याला डिरेक्टरीचं प्रकाशन करायचं आहे. तर परत हा कधीतरी विषय बोलेन मी आपल्याशी. खूप मोठा विषय आहे. म्हणजे संवाद या विषयावर 2 दिवस 3 दिवस बोलता येईल एवढं, कारण हा विषय हा ऑर्गॅनिक आहे. हा माणसाच्या मानवीपणाशी त्याचा संबंध आहे, आणि खूप निकटचा संबंध आपण सगळे एकमेकांशी कम्युनिकेशननी बांधले गेलेलो आहोत. हे कम्युनिकेशन नेसेसरीली मी तुम्हाला आज आपण इथे आलो बघा ना, आज मी तुमच्याशी बोलतोय, आपण कदाचित पूर्वी भेटलेलो पण नसू किंवा असू, पण तरी आपण कम्युनिकेट करू शकतोय. तुम्हाला कुठेतरी मी तुमच्याशी कम्युनिकेट करतोय असंही वाटू शकतं. यालाच कम्युनिकेशन म्हणतो. म्हणजे मी बोलतोय सर्वांसाठी, पण तुम्हाला तुमचं वाटतं त्यावेळेला त्यातलं नेमकं काहीतरी तुम्ही उचललेलं असतं, तुम्हाला ते भावलेलं असतं. इथून कम्युनिकेशनची आपली सुरुवात होते. मला असं वाटतं की या जी चॅलेंजेस आहेत, की आम्ही जसं मी आपल्याला सांगितलं की आपण पॅम्पर्ड कम्युनिकेशनमध्ये आलेलो. म्हणजे मला जे हवं तेच, मला जे पाहिजे तेच, मी माझा ग्रुप केला आहे, यातून बाहेर पडायला पाहिजे. हे सर्व कम्युनिकेशनमध्ये जे काय म्हणूया तटबंदी आहेत आज आपण उभारलेल्या, आणि त्या टेक्नॉलॉजीनी उभारून दिल्या आहेत तुम्हाला. म्हणजे त्याच्यातनं खूप चांगल्या गोष्टी पण आहेत. तुम्ही वेगवेगळे ग्रुप्स करू शकता, पण आपणच आपल्या भोवती ज्या काही तटबंद्या केलेल्या आहेत, संवाद कमी आपल्यापर्यंत पोचावा, त्या तोडल्या पाहिजेत. जास्तीत जास्त आपल्याला मोकळं व्हायला लागेल, आपल्याला ओपननेस आणावा लागेल. आपल्यासारखी मतं असतील नसतील तरी पण ती ऐकायची, ती स्वीकारायची, त्याच्यावर विचार करायचा, आणि वाचन वाढवायचं, ऐकणं वाढवायचं, भाषेचे नवीन नवीन प्रयोग करायचे. मराठी व्युत्पत्तीशास्त्र नावाचं एक म्हणजे व्युत्पत्ती कोश आहे मराठीचा, जो माझ्याकडे आहे. कुलकर्णी नावाचे आहेत गृहस्थ, त्यांनी लिहिलेला आहे, खूप जुना आहे तो. इतका सुंदर व्युत्पत्ती कोश आहे. हा प्रत्येक घरात पाहिजे, की हा शब्द कसा काय जन्माला आला, अमुक एक शब्द का आला बाबा. आता उदाहरणार्थ असे अनेक शब्द आहेत आपल्याकडे की ज्या शब्दांची व्युत्पत्ती ही ऐकणं वाचणं हे सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे ते आपल्याला एकदा तो व्युत्पत्ती कोश उघडला ना की असं वाटतं रे वाचतच राहावं. म्हणजे त्याला 1600मधून 1700 सालापासून 1800 सालापासून हे सगळे शब्द आपल्यापर्यंत काय म्हणतात ना आलेले आहेत. हा ठेवा आहे. हे काय ठेवा म्हणजे फक्त काही पैसा नसतो ना. भाषा हा सुद्धा एक ठेवा आहे, तो जपला पाहिजे. त्याची जी आता सध्या ऱ्हास होतोय त्याचा आणि संपत चाललेले, जसे पैसे संपतात तसे शब्द पण संपतात हो. ते शब्द संपून चालणार नाहीत. आपल्याला आहेत ते शब्द राखून नवीन शब्द त्यात काही घालता आले तर भाषा समृद्ध होईल. आणि एक लक्षात ठेवायचं, विचार समृद्ध करण्यासाठी भाषा समृद्ध असणं ही मूलभूत गरज आहे. त्याच्याशिवाय कोणाचे विचार आजपर्यंत तरी जगाच्या इतिहासात श्रेष्ठ झालेला नाही आहे. ज्यांनी विचार मांडलेले आहेत त्यांनी भाषेच्या माध्यमातून मांडलेले आहेत. आपण भाषेच्या माध्यमातून एकमेकांबरोबर बोलतो. ही भाषा आणि या भाषेतले चांगले शब्द हे आपल्याला जपायचे आहेत, एकमेकांबरोबर ते वापरायचे आहेत. आणि कंडिशनल लव सारखं आपण हे कंडिशनल जे कम्युनिकेशन आहे ते मनातनं काढून टाकू, याच मी आजच्या दिवशी आपल्याला सांगतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. संजीवजीने विनंती करतो की त्यांनी एक चिठ्ठी काढायला हवी. आहेत.
वैशालीजी, संजीवजींचे मनपूर्वक धन्यवाद. आणि संजीवजी, आपण भाषेविषयी इतकं तळमळून बोललात, शब्दाविषयी बोललात. तुकारामांचा एक छान अभंग आहे, घासावा शब्द तासावा शब्द तोलावा शब्द बोलण्यापूर्वी. घासावा शब्द तासावा शब्द तोलावा शब्द बोलण्यापूर्वी, शब्द हेची कातर शब्द सुई दोरा. शब्द हेची कातर शब्द सुई दोरा, बेतावेत शब्द शास्त्र आधारे. बोलावे मोजके नेमके खमंग खमके, देशकाळ पात्राचे ठेवावे भान. या ठिकाणी मॅडम आलेले आहेत. मॅडम आपला या हा माईक तुम्ही घ्यायचा आहे. वैशाली मॅडम, आपला काय हे आहे व्यवसाय? जरा माईक. हॅलो, अर्ली कॉन्सेप्ट्स प्ले स्कूल आणि ॲक्टिव्हिटी सेंटर हा माझा व्यवसाय आहे. प्ले स्कूल आहे? प्ले स्कूल आहे. म्हणजे मुलं अगदी 2 ते 3 वर्ष, म्हणजे इवन नर्सरीच्या आधीची. सो फर्स्ट स्कूलिंग एक्सपिरियन्स आमच्याबरोबर असतो. म्हणजे सगळ्यात डिफिकल्ट जॉब आहे, कारण सेकंडरी आणि महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना शिकवणं त्यातल्या त्यात सोपं, पण 2-3 वर्षाच्या मुलाला जागेवर बसायला लावणं हीच मोठं चॅलेंजिंग जॉब. कसं वाटतं त्या व्यवसायात तुम्हाला? ॲक्च्युली मोस्ट चॅलेंजिंग आहे, पण मोस्ट सॅटिस्फाईंग पण आहे. म्हणजे त्या एज ग्रुप बरोबर इट इज लाईक अ ड्रीम. म्हणजे दॅट इज प्रॉबेबली द बेस्ट पार्ट ऑफ द डे. इतकं आनंद, इतकी पॉझिटिव्हिटी ह्या मुलांमध्ये असते. तर इट्स डेफिनेटली द मोस्ट, म्हणजे काय म्हणू, बेस्ट जॉब. आणि मुलं बसत नाहीत वगैरे, किंवा बसायला पाहिजे वगैरे, हे आपल्या, म्हणजे आपण हे सगळं घालून घेतलेलं आहे. मुलं कशी शिकतात हा इम्पॉर्टंट त्याच्यातला भाग आहे. की मुलांना म्हणजे काय तुम्ही प्रोव्हाइड करू म्हणजे काय देऊ शकता ज्याच्यातून ते शिकतात. सो आपण काहीतरी शिकवतोय किंवा आपण काहीतरी करतोय असं नाही आहे. वी जस्ट हॅव टू प्रोव्हाइड द करेक्ट थिंग्स फॉर चिल्ड्रन टू पिक अप. आणि तुम्हाला सतत इनोव्हेटिव्ह विचार करावा लागत असेल ना प्रत्येक वेळी मुलांना कसं? कारण बॅचेस वेगळ्या झाल्या. इवन थ्रू द इयर्स असं जाणवतं की मुलं किती हुशार होत चालली आहेत, किंवा म्हणजे पेरेंट्सना पण टीचर्सना पण 1 स्टेप अप राहायला लागतं. त्यांच्याप्रमाणे आपल्यालाही बदलायला लागतं. थँक्यू मॅम, थँक्यू. आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. कारण तुम्ही भविष्य घडवताय. शिक्षक जसं सगळ्यात जबाबदार, या देशाचा सगळ्यात मोठा भाग जो असतो तो घडवणाऱ्या शिक्षकांचा असतो. त्यामुळे आणि तुम्ही तर अगदी पायाभरणी करताय, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि यानंतर आणखीन एक व्यवसायातलं, म्हणजे आपण नेटवर्किंगबद्दल बोललो, त्याच्यानंतर कम्युनिकेशन्सवर संजय जे बोलले आहेत, याच्यानंतरचा अतिशय महत्त्वाचा भाग जो असतो तो ब्रँडिंगचा आहे. म्हणजे मला आठवतं आहे एका काळात लताबाईंनी राज कपूर यांना सांगितलं होतं की मी रॉयल्टी घेतल्याशिवाय गाणार नाही. आणि त्यावेळी रॉयल्टी ही म्युझिक डिरेक्टरला मिळत होती, लिरिसिस्टना मिळत होती, पण गायकांना नाही. कारण त्यांचं म्हणणं असं होतं की गायकांनी गाणं गायलं, त्यांचं मानधन घेतलं की त्यांचं काम संपलं. लताबाईंचं म्हणणं असं होतं की आम्ही तुम्हाला जे मांडायचं आहे ते आम्ही आमच्या आवाजातनं पोहोचवत असतो, आणि आमचं गाणं दीर्घकाळ टिकत राहतं, त्यामुळे तुमचंही नाव टिकतं, त्यामुळे आम्हाला 2% रॉयल्टी हवी. अर्थात हे त्यांनी तेव्हा मागितली जेव्हा लता मंगेशकर नावाचा एक ब्रँड तयार झालेला होता. त्याच्या आधी नौशादजींनी त्यांच्याकडनं 28 वेळा गाण्यासाठी रिटेक घेतलेले होते, आणि ते त्यांनी प्रामाणिकपणे दिलेले होते. पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की पुढे सगळ्यांसाठी भविष्यासाठी गरजेचं आहे, तेव्हा त्यांनी राज कपूरना नकार दिला. राज कपूरने एक चित्रपट त्यांच्याशिवाय बनवला, तो पडला. त्याचं नाव होतं मेरा नाम जोकर, ज्यामध्ये लताबाईंचा आवाज नव्हता. पण त्याच्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की ह्या बाईंचा आवाज आपल्या चित्रपटात असला तरच आपला चित्रपट चालणार आहे, कारण हे ब्रँड नेम आपल्याबरोबर हवं. असा ब्रँड ज्यांनी स्वतःचा तयार केलेला होता, तो ब्रँड होता लता मंगेशकर नावाचा. असं ब्रँडिंग कसं करता येऊ शकतं तुमचं, ते सांगण्यासाठी अशी अधिकारी व्यक्ती आपल्यासोबत आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया रोहित राऊळ यांचं, फाउंडर अँड चेअरमन बिझनेस अपॉर्च्युनिटीज क्लब, डायरेक्टर ड्रीम बिल्डर अँड डेव्हलपर्स. जोरदार टाळ्यांनी आपण रोहितजींचं स्वागत करूया. प्रेसिडेंट मॅट्रिक्स बिझनेस सोल्युशन, कमिटी मेंबर इंटरनॅशनल बिझनेस IMC, एक्स ग्लोबल सेक्रेटरी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट, आणि ते खूप वर्षापासनं रिअल इस्टेट इंडस्ट्रीमध्ये काम केल्यानंतर ते आता कोचिंगमध्ये सुद्धा आहेत. आणि हे बिलीव्स एव्हरी ॲम्बिशन पर्सन मस्ट डेव्हलप पब्लिक स्पीकिंग स्किल्स. त्यांच्याकडे पब्लिक स्पीकिंग स्किल्स असलंच पाहिजे. इज रिसेंटली स्टार्टेड
रोहित राहुल फिटनेस ग्रुप असे आज अनेकांना ब्रँडिंगचं मार्गदर्शन करणारे रोहित राहुलजी आपल्यासोबत आहेत. मी ज्ञानेशजींना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. आपण रोहितजींचं स्वागत करूया. पुष्पगुच्छ आणि त्यांना एक छोटीशी भेट देऊन आपण त्यांचं स्वागत करू. ज्ञानेश चंदेकर, फाउंडर एडिटर ऑफ आम्ही पार्लेकर. पुष्पगुच्छ आणि छोटीशी भेट देऊन रोहित राहुल यांचं स्वागत केलं जात आहे. तो ऑन करू शकतो. माझ्याकरता सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हँड माईक देणं, कारण तिथे उभं राहून बोलण्यापेक्षा मला असं बोललेलं जास्त आवडतं. सो माझी ओळख करून दिलेली आहे. ब्रँड म्हटलं आहे, पण ब्रँड हा खूपच वाईड सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये शेवटी त्यांनी उल्लेख केला तो आहे ज्याला पर्सनल ब्रँड म्हणतात. म्हणजे जेव्हा लता मंगेशकरांचं नाव घेतलं तेव्हा तो एक पर्सनल ब्रँड आहे. तर आज या पर्सनल ब्रँड ह्या विषयावरती मी बोलणार आहे. सो ह्याच्यामधल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आधीच्या वक्त्यांनी पण कव्हर केल्या आहेत, त्यामुळे काही गोष्टी मी स्किप करणार आहे. सो बघा, आता ही पहिली स्लाईड जी आहे, तर इथे मी काय करतोय तर मी माझं ब्रँडिंग करतोय. आणि ब्रँडिंग करणं मगाशी एक खूप त्यांनी छान सांगितलं संजीव लाटकर, त्यांना मी आत्ताच आठवण करून दिली. काही वर्षापूर्वी माझ्या घरी आले होते की फक्त बाह्य स्वरूपामध्ये सगळं करणं असं नाही आहे. म्हणजे या पर्सनल ब्रँडिंगमध्ये मी खास करून एक गोष्ट सांगतो की अनलेस अनटिल युअर कोर इज ट्रान्सफॉर्म, काही फारसा फरक पडणार नाही. तुम्हाला अरमाईचा सूट घातला, तुम्हाला आल्डोचे शूज घातले, तुम्हाला रॅडोचं घड्याळ घातलं, म्हणजे फक्त चकमक होईल, सगळं चकचकत राहील, पण जोपर्यंत आतमध्ये सबस्टन्स नाही आहे तोपर्यंत त्या सगळ्या गोष्टींचा उपयोग नाही आहे. कारण ह्याला आपण पॅकेजिंग म्हणतो, आणि पॅकेजिंग मात्र तेवढंच इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आज आपण जर मॉलमध्ये गेलो कुठल्याही, तर कुठली प्रॉडक्ट्स आहेत जे आपलं अटेन्शन ड्रॉ करतात, कुठली प्रॉडक्ट लक्ष वेधून घेतात? दोन गोष्टी असतात, आयदर ज्यांचा ब्रँड खूप मोठा आहे किंवा ज्यांचं पॅकेजिंग चांगलं आहे. मग या निर्जीव गोष्टींसाठी आपण आपला इतका ब्रेन खर्च करतो त्याच्या पॅकेजिंगसाठी, कारण ते अट्रॅक्टिव्ह वाटावं. मग त्याच्या मागे जो ब्रेन आहे म्हणजे आपण आहोत, तर त्याच्या पॅकेजिंगकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे की नाही. सो हा थोडा मॉडर्न टॉपिक आहे. आपल्या देशामध्ये अजून तेवढा पसरलेला नाही आहे, किंवा त्याच्याबद्दल गैरसमज फार आहेत किंवा मिसकन्सेप्शन आहेत. म्हणजे की हे फक्त हाय प्रोफाईल लोकांसाठी आहे, फिल्म स्टारसाठी आहे, पॉलिटिशियनसाठी आहे, हाय अचिव्हरसाठी आहे. प्रत्येक माणसाला हे कळलं पाहिजे की मी एक ब्रँड आहे. तुम्ही आज ॲक्सेप्ट करा किंवा करू नका, पण ह्या ऑडिटरमध्ये बसलेला प्रत्येक माणूस, म्हणजे तुम्ही इथे मला काही मुली दिसत आहेत का, तुमच्यापैकी कोणी काही अजून शिकतही असेल, पण तुम्ही स्टुडंट असाल तर तुम्ही हे लक्षात घ्या की तुम्ही एक ब्रँड आहात, आणि दॅट ब्रँड नीड्स टू बी प्रोफेशनली कल्टिवेटेड. प्रत्येक माणूस ब्रँड आहेच, त्याला आपण आणखीन एनहान्स कसं करू शकतो तो हा भाग आहे. नेक्स्ट. सो आता असं म्हटलं जातं की यू आर ऑलवेज नोन बाय द पीपल यू मिंगल अराउंड विथ. सो मला जेव्हा ज्ञानेशनी जेव्हा मला हे पाठवलं याचं पोस्टर, तेव्हा मी म्हटलं अरे वा, दीपक घैसास आहेत, एवढा मोठा ब्रँड येणार आहे. आणि कोइन्सिडन्स असा आहे ज्ञानेश की आत्ताच बिझनेस ऑपॉर्च्युनिटी क्लबच्या 2 महिन्यापूर्वी त्यांना मी चीफ गेस्ट म्हणून बोलवलं होतं की तो ऑलरेडी एवढा मोठा ब्रँड आहे, आणि त्या ब्रँडबरोबर आपण आहोत म्हटल्यानंतर ऑलरेडी आपली ब्रँड व्हॅल्यू आपली वाढते. नेक्स्ट. सो याला इमेज मॅनेजमेंट पर्सनल ब्रँडिंग म्हटलं होतं. नेक्स्ट. सो हे एक डेफिनेशन आहे. व्हॉट इज पर्सनल ब्रँडिंग? द कॉन्शियस अँड इंटेन्शनल एफर्ट टू क्रिएट इन्फ्लुअन्स पब्लिक परसेप्शन. म्हणजे मॅनेजमेंटमध्ये ज्याला म्हटलं तर की इट्स ऑल अबाउट परसेप्शन मॅनेजमेंट. ते परसेप्शन काय क्रिएट होतं ऑफ एन इंडिव्हिज्युअल बाय पोझिशनिंग देम एन ऑथॉरिटी. आज इथे जे स्टेजवरती लोक आलेत, ऑटोमॅटिकली तुम्हाला असा समज होतो की नाही की ही लोक ऑथॉरिटी आहेत म्हणून तर ते स्टेजवरती आहेत. सो तुम्ही एक ऑथॉरिटी तुम्हाला कसं बनवता येईल ह्याच्यामध्ये, इन दर इंडस्ट्री एलिव्हेटिंग दर क्रेडिबिलिटी. तेवढी आपली क्रेडिबिलिटी पण असली पाहिजे. म्हणजे ज्ञानेश चांदेकर माझे खूप चांगले मित्र आहेत, पण त्यांना असं वाटलं की नाही रोहित राहुल इज वर्थ कॉलिंग हिम ऑन दिस स्टेज, तर ती क्रेडिबिलिटी आहे. अँड डिफरेन्शिएटिंग देमसेल्फ फ्रॉम दी कॉम्पिटिशन. सो असे बरेच लोक आहेत. मग रोहित राहुलच का किंवा संजीव लाटकरच का?
टू अल्टिमेटली ॲडव्हान्स देअर करिअर, इन्क्रीज देअर सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स अँड हॅव अ लार्जर इम्पॅक्ट. सो परसेप्शन मॅनेजमेंटमध्ये एक गोष्ट मला परत एकदा सांगायची आहे, कॉशन म्हणून, की जनरली परसेप्शन ह्या लेवलला असतं, रियालिटी कुठेतरी इथे असते. आपलं काम आहे टू मिनिमाइज दिस गॅप. तर ही गॅप जर वाढली ना तर लोकांना डिसिल्युजन होतं की अरे या माणसाला भेटलो, पहिलं खूप चांगलं इम्प्रेशन क्रिएट केलं, पण आता काही सबस्टन्स दिसत नाही आहे. तर असं होता कामा नये. आपल्याला कुठलीही गोष्ट जी आहे ना ती ब्लोअप करायची नाही आहे, फक्त जे काही चांगलं आहे ते हायलाईट करायचं आहे. नेक्स्ट, द वे यू लुक अँड अपेअर डायरेक्टली इम्पॅक्ट द वे यू फील, द वे यू थिंक, द वे यू स्पीक, द वे यू ॲक्ट अँड बिहेव, देन द वे पीपल रिॲक्ट अँड रिस्पॉन्ड. एक आत्ताच घडलेली गोष्ट सांगतो की आत्ता रिसेंटली रतन टाटांना महाराष्ट्र सरकारतर्फे उद्योग रत्न पुरस्कार दिला गेला. माझा एक मित्र आहे, त्यांनी मला फोन करून सांगितलं की सर ह्या कार्यक्रमाला तुम्ही नक्की यायचं आहे, मी तुमच्यासाठी VIP पास ठेवला आहे. मी म्हटलं येतो. मी तिथे गेलो, जिओ सेंटरला हा कार्यक्रम होता. गेल्या मी त्यांना भेटलो. ते बोले सर आपण सगळे एकत्रच बसणार आहोत, तुम्ही फक्त एकदा रजिस्ट्रेशन करून घ्या काउंटरला, मग आपण जाऊन तिथे बसूया. मी काउंटरला गेलो आणि 10-12 लोकांची लाईन होती, म्हणून मी थोडा साईडने गेलो आणि माझं कार्ड दिलं. माझं कार्ड होतं बिझनेस अपॉर्च्युनिटीज क्लब फाउंडर अँड चेअरमन, आणि साधारण ह्याच अशाच वेशात मी होतो. तो मला लगेच अदबिनी बोलला सर 1 मिनिट. आणि 1 मिनिटानंतर टू माय अटर सरप्राईज त्यांनी मला VVIP पास दिला. आता बघा इथे लक्षात घ्यायची गोष्ट आहे की VVIP पास दिला, चला मनाला गुदगुल्या झाला, थोडासा आपला इगो सॅटिस्फाय झाला, हे नाही आहे. ह्याच्यातनं अपॉर्च्युनिटी काय मिळतात, तर मी अशा ठिकाणी बसलो होतो, मी मधल्या ठिकाणी 3ऱ्या रोमध्ये कॉर्नर सीटला बसलो होतो. माझ्यापुढे उदय सामंत आहेत आपले इंडस्ट्री मिनिस्टर, त्यांची वाईफ बसली होती, आणि त्यांच्या समोर बसले होते N. चंद्रशेखर, टाटा सन्सचे चेअरमन. ह्यामुळे काय झालं की मला त्यांना जाऊन भेटता आलं, त्यांच्याशी बोलता आलं. आता मगाशी यांनी सांगितलं की कम्युनिकेशन झाला, की अशा इतक्या मोठ्या माणसाने तुम्ही काय बोलायचं हा पण प्रश्न असतो. मी त्यांना फक्त त्या 1 मिनिटामध्ये एकच गोष्ट चांगली सांगितली. मी म्हटलं इट इज सो कमेंडेबल दॅट ऑल 3 ब्रदर्स यू हॅव रिच्ड द पिनॅकल ऑफ सक्सेस. ते एकदम खुश झाले. म्हणजे तुम्हाला कसं रिलेट करता आलं बाय माणसाशी हे कळलं पाहिजे. सो हाच आहे की लोक तुमच्याकडे बघून ठरवतात की काय, जरी आपण कितीही म्हटलं की आपल्याला फक्त ते बाहेरचं करायचं नाही, पण त्या बाहेरच्याचं पहिलं इम्प्रेशन पडल्यानंतर मग तुम्हाला पुढची संधी मिळते. नेक्स्ट मागे. सो पर्सनल ब्रँडिंग इम्पॉर्टंट काय आहे? अ स्ट्रॉंग पर्सनल ब्रँड कॅन हेल्प यू बिल्ड ट्रस्ट विथ अदर्स. आता म्हटलं असं की तुमचा ट्रस्ट बिल्ड व्हायला पाहिजे. असंही म्हटलं तर की विदाउट पर्सनल ब्रँड यू आर जस्ट अ कमॉडिटी. आज खूप असे लोक असतील की जे कम्युनिकेशनवरती बोलतात, जे नेटवर्किंगवरती बोलतात. मी तर स्वतः सॅटर्डे क्लब ही आपली मराठी उद्योजकांची संघटना आहेत, आपले 100च्या चॅप्टर आहेत. ती 3 वर्ष मी त्याचं ग्लोबल सेक्रेटरी म्हणून काम केलं आहे. त्यावेळेस मी मीडियामध्ये घेऊन गेलो, 2दा माझा आणि आमचा भिडेसाहेबांचा TV वरती इंटरव्ह्यू झाला. या सगळ्या गोष्टी केल्या, पण तरीही मग नेटवर्किंगवरती बोलणारे एवढे लोक आहेत, तर मग श्रीखंडे साहेबच का? सो हा जो फरक आहे तो त्यांनी पडतो. पर्सनल ब्रँड इज अ रिफ्लेक्शन ऑफ वन्स डीपर मोटिवेशन अँड व्हॅल्यूज. मी जेव्हा दीपकजींना भेटतो तेव्हा इट्स अ ट्रीट. म्हणजे की काय मोटिवेशन असतं ह्या माणसाला की त्यांनी एका फटक्यामध्ये लोक दमतात CA करता लोक सोडून देतात CA करणं, पण ह्या माणसांनी CA CS ICW एका फटक्यात केलं आणि एवढी मोठी कंपनी उभारली. आणि त्याचं एक वाक्य मला अजूनही आठवतं आहे की मी टिपिकल अमेरिकन माइंडसेटचा बिझनेसमॅन आहे. जेव्हा संधी आली कंपनी विकून मोकळा झालो. मी, माझी मुलं, माझी नातवंड करत बसलेले करत राहिलं नाही. सो असं प्रत्येक माणसाकडनं तुम्हाला काहीतरी त्याच्यामुळे घेता येतं. आणि शेवटचं आहे इट गिव्ज युअर ऑर्गनायझेशन आयडेंटिटी. आपल्या ऑर्गनायझेशनला एक आयडेंटिटी मिळते. मेक्स युअर बिझनेस मेमोरेबल. तुम्ही जे काय काम करतायत ते तोपर्यंत लोकांना, आजही इथे बरेच लोक येऊन भेटतील, एकमेकांना भेटतील. तुमचा बिझनेस लोकांच्या लक्षात राहायला पाहिजे, तुम्ही लक्षात राहायला पाहिजेत, तर पुढच्या गोष्टी होतात. कारण कुठलाही मोठा माणूस बघा की त्याला कोण ना कोणतरी काहीतरी संधी घेऊन त्याच्याकडे येतं, त्या संधीचा उपयोग करून तो पुढे जातो आणि मग तो हायली सक्सेसफुल होतो. नेक्स्ट, आता ह्याचा फायदा काय आहे पर्सनल ब्रँड करण्याचा? सो याला मी असं म्हणतो की कॉन्शियसली पर्सनल ब्रँड बिल्ड केला पाहिजे, तर तुमची व्हिजिबिलिटी वाढते. सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की व्हिजिबिलिटी इन्क्रीजेस क्रेडिबिलिटी इन्क्रीज प्रॉफिटेबिलिटी. प्रत्येकाला प्रॉफिट कमवायचा असतो. इट बिल्ड्स कॉन्फिडन्स. तुमच्या स्वतःमध्ये कॉन्फिडन्स येतो की आपण कोणाशी बोलताना, कुठेही जाताना, स्टेजवरती मी एकदम कॉन्फिडंटली बोलतोय, कारण ती क्रेडिबिलिटी आहे, तो कॉन्फिडन्स आहे, पर्सनल ब्रँड आहे. रेप्युटेशन मॅनेजमेंट. प्रत्येक माणसाचं मार्केटमध्ये काय रेप्युटेशन आहे ते आपल्याला मॅनेज करायला लागतं. कधी कधी बऱ्याच उलटसुलट गोष्टी होत असतात, तेव्हा तुमचं इंटॅक्ट कसं राहील रेप्युटेशन हेही बघायला लागतं.
पर्सनल ब्रँड टेल्स युअर स्टोरी. आज आपण म्हणतो की स्टोरी टेलिंग इज एव्हरीथिंग, की तुम्ही इथपर्यंत आलात पण तुमची स्टोरी काय आहे, का झालं हे, कुठून असं झालं. जसं माझ्या बाबतीत मी नेहमी असं म्हणतो की माझा जन्म दादरचा आहे. पहिली 10 वर्ष दादरमध्ये होतो, नंतर मुलुंडला गेलो आणि मुलुंड वेस्टला मिनी कच्छ म्हणतात, म्हणजे एवढे गुजराती आणि कच्छी लोक तिकडे आहेत. या गुजराती लोकांकडे बघून बघून मला बिझनेस करण्याची प्रेरणा आली आणि हे मी प्रत्येक ठिकाणी कबूल करतो की त्यांची लाईफस्टाईल वेगळी, त्यांचं विचार करण्याची पद्धत वेगळी. हे बघून बघून म्हटलं नाही आपल्याला तर बिझनेसच केला पाहिजे. वेळाच घरची परिस्थिती काय होती, माझे आई आणि वडील दोघे एज्युकेशन फील्डमध्ये होते आणि हे सांगत त्यांनी आम्हाला मोठं केलं की धंदा करणे आपलं काम नाही, फक्त गुजराती, मारवाडी, सिंधी, पंजाबी लोकच करू शकतात, त्यामुळे तुम्ही या भानगडीत पडू नका. पण मग हा असा परिणाम होतो, तुम्हाला तुमच्या टार्गेट ऑडियन्सशी कनेक्ट करतं. तुमचे गोल्स जे आहेत, आपल्याला प्रत्येकाला गोल्स अचीव्ह करायचे असतात, ते गोल्स तुमचे जास्ती अचिवेबल होतात. आत्ता म्हटलं असं बिल्ड ट्रस्ट अँड ऑथॉरिटी आणि परत की जनरेट प्रोफेशनल अपॉर्च्युनिटीज. तुम्हाला जितक्या अपॉर्च्युनिटीज जास्ती जनरेट होतील तितकं तुमचं काम होईल. आता मगाशी जसा उल्लेख केला तसा की अपॉर्च्युनिटीज कशा जनरेट होतात, की मी सॅटर्डे क्लबचा ग्लोबल सेक्रेटरी झालो त्यावेळेस मी सॅटर्डे क्लबचा साधा सदस्यही नव्हतो, पण माझं काहीतरी ब्रँडिंग होतं, त्यामुळे मला बोलावलं गेलं आणि मला हायेस्ट पोझिशन दिली गेली की ही ऑर्गनायझेशन तू पुढे चालव. आणि असं म्हणतात की हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ. तसंच झालं की IMC सारखी जी संघटना आहे, इंडियन मर्चंट चेंबर्स, सगळे साऊथ मुंबईमधले टॉपचे गुजराती आणि मारवाडी तिथे मेंबर आहेत, 3rd जनरेशन 4th जनरेशन. पण तिथे पण मी बाय इन्व्हिटेशन गेलो, तिथेही मी मेंबर नव्हतो. सो तुम्ही जे काय काम करता ते लोकांपर्यंत पोचलं की तुमचा ब्रँड तयार होतो. सो ऑथेंटिक काम करण्याची गरज आहे, पण ते मगाशी म्हटलं यांचा विषय तसा की ते प्रॉपरली कम्युनिकेट पण लोकांना व्हायला पाहिजे. नेक्स्ट. सो याच्यामध्ये 4 गोष्टी आहेत. नेक्स्ट. सो वॉर्डरोबमध्ये नॉट नेसेसरी की तुम्ही प्रत्येक वेळा सुटामध्ये असलं पाहिजे, पण निदान आपण व्यवस्थित तयार होऊन राहायला पाहिजे. मी तुम्हाला खेदाने सांगतो, ज्यावेळेस मी सॅटर्डे क्लबचा चार्ज घेतला त्यावेळेस लोक स्लीपर घालून बिझनेस करण्यासाठी यायचे. तुम्ही एक प्रॉपर अटायरमध्ये आलं पाहिजे, हे तर नक्की मान्य आहे. नेक्स्ट. स्वतःचं प्रॉपर ग्रूमिंग केलं पाहिजे. आता हा फोटो जो आहे हा माझा मुलगा आहे. हा फोटो मी सोशल मीडियावरती टाकला होता आणि आम्हाला दोघांना एवढ्या प्रचंड कॉम्प्लिमेंट्स मिळाल्या. आता इथे फक्त हे नाही आहे की आम्ही दोघं तिथे सुटेड बुटेड आहोत, पण ह्या फोटोमधनं कळतंय की तुमच्या मुलाशी काय टाईपची रिलेशनशिप आहे. आणि मी आज अभिमानाने सांगू शकतो की ह्या काळातला हा 27 वर्षाचा मुलगा आहे, पण तो आज सगळीकडे त्याचं नाव जे आहे ते सोहम रोहित राऊळ सांगतो, लिहितो, सही करतो. त्याच्या बिझनेस कार्डवरती पण तेच आहे. आणि दॅट इज नॉट फॉर द काइंड ऑफ अचिव्हमेंट्स आय हॅव डन इन माय लाईफ. ते ह्याच्यासाठी आहे की आमच्यामध्ये काय बॉन्डिंग आहे. नेक्स्ट. सो एक महत्त्वाची गोष्ट आहे की तुमच्या अटायरमध्ये तुमचं फुटवेअर सगळ्यात महत्त्वाचे असतात. म्हणजे असं म्हटलं तर की जेव्हा आपण 5 स्टार हॉटेलमध्ये जातो तेव्हा सगळं काही छान छान असतं, पण जेव्हा आपण वॉशरूममध्ये जातो आणि तिथे समजा एखादा नळ जो आहे तो गळका असेल किंवा काहीतरी पाणी पडलेलं असेल किंवा काहीतरी स्वच्छ नसेल तर आपल्या तेच लक्षात राहतं. सायंटिफिकली जेव्हा तुम्ही फुटवेअरकडे दुर्लक्ष करता तेव्हा पहिलं लक्ष त्याच्याकडे येतं आणि त्याच्यावरनं लोक आपलं इम्प्रेशन बनवतात. नेक्स्ट. आता ह्या सगळ्या मुली आहेत, ह्या सगळ्या मॉडेल आहेत, त्यामुळे त्यांच्यावर जाऊ नका, फक्त आपण त्यांच्याकडनं आपण काय घेऊ शकतो. नेक्स्ट. असंही बायका तयार होण्यामध्ये जास्ती हुशार असतात. नेक्स्ट. नेक्स्ट. सो तुम्हाला कुठल्या पर्सनॅलिटीज आवडतात, नॉट नेसेसरली की प्रत्येकाने सूटच घातला पाहिजे. तुम्ही अगदी साधा कुर्ता पायजमा घातला तरीही तुम्ही स्मार्ट दिसू शकता, फक्त तुम्हाला ते समजलं पाहिजे की आपल्याला काय सूट होतं, आपण कुठल्या ओकेजनला चाललो आहे. नेक्स्ट. सो ग्रूमिंग असं समजलं तर की हा फक्त मुलींचा आणि बायकांचा प्रांत आहे. असं असतं तर आज आपल्याकडे मुंबईतच नाही तर छोट्या छोट्या गावांमध्ये एवढी जेंट्स पार्लर निघाली असती का. म्हणजे काळ बदलतोय, आपण पण त्याप्रमाणे बदललं पाहिजे. नेक्स्ट. सो आपण केस कसे ठेवतो, आपण रोजच्या रोज दाढी करतो की नाही. आपण आता माझ्यासारखे जे लोक आहेत ज्यांचं म्हणजे मी आत्ता 60 वर्ष झालो. सो दीपकजी तुमच्याबरोबर सिनियर सिटीजन क्लबमध्ये आलेलो आहे. सो ह्या काळामध्ये काय होतं की तुमच्या कानावरती केस वाढतात, नाकातले केस वाढतात आणि मग ते दिसायला खूप शाबी दिसतं. तर ती काळजी घेतली पाहिजे. आणि माझा आग्रह नाही की प्रत्येकाने परफ्यूम वापरला पाहिजे, पण निदान एवढी काळजी घ्या की आपल्या तोंडाला किंवा अंगाला दुर्गंध येत नाही आहे. आणि दिस इज द बिगेस्ट पुट ऑफ म्हटलं जातं की लोक पळतात तुमच्यापासून. नेक्स्ट. त्यामुळे मी असं म्हणतो की डेव्हिड बेकहॅम द मोस्ट वेल ग्रूम मॅन. आपण बघितलं तर खालपासून वरपर्यंत ही लुक्स लाईक अ परफेक्ट 10 पर्सनॅलिटी. आणि दॅट इज द रिझन ही वॉज एबल टू मेक लॉट मोर मनी इन हिज
मॉडेलिंग करिअर दॅन फुटबॉल करिअर. नेक्स्ट, कम्युनिकेशनमधलं इथे बरंच कव्हर झालेलं आहे. एकच भाग मी सांगतो की स्मृती इराणी म्हणजे मी म्हणतो की प्रत्येकाचं भाषेवरती प्रभुत्व असलं पाहिजे. नेक्स्ट, सो एक खूप छान सुंदर कोट आहे ॲरिस्टॉटलचा. मला स्वतःला कोट्स खूप आवडतात. तर ते कोट असं आहे की यू आर वॉट यू डू रिपीटेडली देन एक्सलन्स इज नॉट अन ॲक्ट बट अ हॅबिट. म्हणजे ती उत्कृष्टता ही आपली सवयच झाली पाहिजे. एक्सलन्सवरती अजून एक सुंदर कोट आहे. दी हायेस्ट रिवॉर्ड फॉर मॅन्स डेडिकेशन टू एक्सलन्स इज नॉट व्हॉट ही गेट्स फ्रॉम इट बट व्हॉट ही ऑर शी बिकम्स थ्रू इट. त्या प्रोसेसमधनं गेल्यानंतर आपण काय घडतो हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. मला सांगा, आत्ता आजपर्यंत तुमच्यापैकी किती लोकांनी काही कधी विचार केला आहे किंवा काहीतरी केलं आहे की तुम्हाला असं वाटतं की नाही आपण आपल्या आवाजाची क्वालिटी जी आहे ती आपण वाढवली पाहिजे, असं आहे कोणी काही केलेलं? हरकत नाही आहे, पण लक्षात घ्या, युअर व्हॉइस इज युअर बिगेस्ट ॲसेट आणि जो आपण जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण वापरतो आणि आपलं जास्तीत जास्त काम त्याच्यातनं होतं. ज्या अमिताभ बच्चनला ऑल इंडिया रेडिओमधनं एंट्री दिली होती हे सांगून की तुझा आवाज खूप हेवी आहे, नंतर तो बादशाह ऑफ व्हॉइस झाला. आपल्याला अमिताभ बच्चन व्हायची गरज नाही. आपण ऑन्टरप्रिनर्स आहोत, आपण प्रोफेशनल आहोत, तेव्हा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपला आवाज ही आपली देणगी आहे आणि तिला चांगल्यापैकी आपल्याला वाढवता येतं. प्रत्येक माणसाने थोडेसे एक्सरसाइज केले ना तरी पण चांगल्यापैकी आवाज वाढू शकतात. मी खूप वर्षापूर्वी सुधा करमरकरकडे एक नाट्यशिबिर केलं होतं आणि तेव्हा त्यांनी आम्हाला एक खूप चांगलं वाक्य शिकवलं होतं. राम गणेश गडकरींच्या नाटकामधलं एक वाक्य आहे. हे वाक्य जरी तुम्ही रोजच्या रोज प्रॅक्टिस केलं ना तरी तुमची वाणी खूप शुद्ध होऊ शकते. हे 26 शब्दांचं वाक्य आहे आणि ते वाक्य असं आहे, कलाकाराच्या अंतःकरणाच्या सखोल गर्तेतून निर्माण होणाऱ्या भावनांच्या उत्तुंग लहरींच्या खळबळाटाने प्रसरण पावणारी जीवनाची सूक्ष्म विचेष्टित उद्भूत व्हायला कोणत्याही कलाकाराला परक्याच्या बोदड भाषेची भलावण करावी लागत नाही. म्हणजे आपली मराठी भाषा एवढी समृद्ध आहे. मगाशी यांनी खूप चांगलं सांगितलं की लोकांना शहामृगातला श आणि षटकोनातला श ह्याच्यातला फरक कळता येत नाही. बोलणं तर फारच लांब राहू द्यात, मुळात हा फरक आहे माहीत नाही. तसं म्हणून ते म्हणाले की तो पोटफोड्या श गेला आता. नेक्स्ट, मगाशी त्यांनी हे पण सांगितलं की तुम्ही न बोलताना पण काही ना काहीतरी तुमच्याकडनं कम्युनिकेशन होत असतं, त्याला म्हणतात नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आणि दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट, याला मला सांगा तुमच्यापैकी किती लोक ह्याला एटिकेट्स म्हणतात? कारण आपल्याला सवय आहे ना मॅनर्स आणि एटिकेट्स. बट एटिकेट्स इज नॉट द वर्ड. द राईट वर्ड इज एटिकेट. दॅट इट सेल्फ इज प्लुरल, कारण हा फ्रेंच शब्द आहे. आता बरेचदा काय होतं की आत्ता ते म्हणाले तसं लाटकर साहेब की भाषा समृद्ध व्हायला मग नेमकंपणे आपल्याला बोलता आलं पाहिजे. पण आता कसं झालं आहे की नाही ठीक आहे चालतंय, काय फरक पडतो? किंवा आता मी टीका करत नाही पण जंगने नाही एव्हरीथिंग इज कूल, असं नाही आहे. तो फरक आहे तर आपल्याला तो कळलं पाहिजे. म्हणजे प्रिसिजन इज सो इम्पॉर्टंट. आपल्या बोलण्यामध्ये पण आपण प्रिसाइजली बोललं पाहिजे, योग्य तेच बोललं पाहिजे. त्यामुळे तुम्ही शेक हँड कसा करता, तुम्ही दुसऱ्यांना आपलं बिझनेस कार्ड कसं येता, आतमध्ये येताना समजा तुमच्या बरोबर कोणी असेल तुम्ही त्यासाठी दरवाजा उघडून ठेवता की नाही, तुम्ही लिफ्टमध्ये येताना तुम्ही पटकन घुसता की तुम्ही लाईनमध्ये उभे राहता, पब्लिकमध्ये मोबाईलवर बोलताना तुम्ही जोरजोरात बोलता की हळुवारपणे बोलता ज्यामुळे लोक डिस्टर्ब होणार नाहीत. आणि हे सगळं करताना लोक तुम्हाला ऑब्झर्व करत असतात आणि तुमच्याबद्दल मतही बनवत असतात. सो एक साधी गोष्ट आणतो की लोक कशी मतं बनवतात. मी कोणाच्याही कॅबिनमध्ये गेलो तो उठल्यानंतर मी ती खुर्ची सरळ करून जातो. जर बाहेर फुटवेअर काढायचं असेल तर मी फुटवेअर काढून आयदर स्टँडवर ठेवतो किंवा मी ते सरळ तरी ठेवतो. काढले तसे पडले तसे आडवं तिडवं पडलं असं नाही करत. सो या प्रत्येक गोष्टीतनं तुमचं एक इम्प्रेशन तयार होत असतं. नेक्स्ट, आणि ह्याचाही उल्लेख झाला की बॉडी लँग्वेज. सो बॉडी लँग्वेज सगळ्यांची स्ट्रॉंग आहे असं आत्ता लाटकर साहेब बोलले. पण बॉडी लँग्वेज हे इतकं महत्त्वाचं आहे की वेस्टर्न कंट्रीजमध्ये जेव्हा आता नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा अशा किंवा त्या संबंधात जेव्हा लोक ती पोझिशन घेतात तेव्हा त्यांचं प्रॉपर प्रोफेशनली ग्रूमिंग होतं. आणि आज मी हे मी सांगतोय कुठे लिहिलेलं नाही, कोणी असं बोललेलं नाही. पण जेव्हा मोदीजी पंतप्रधान झाले तेव्हा त्यांना रिअलाइज झालं की आय कुड बिकम CM अँड PM थ्रू माय RSS बॅकग्राऊंड विच इज सिम्पल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. पण आता मला जर वर्ल्ड लीडर व्हायचं असेल तर आय नीड टू ट्रान्सफॉर्म माय सेल्फ. आणि त्यांचं कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही बघू शकता की ते कसे बोलतात, कसे चालतात, कशी भाषणं देतात, कसं त्यांचं प्रत्येक इंटरव्ह्यूच्या आधी ग्रूमिंग होतं. अँड दॅट्स वाय ही हॅज बिकम अ ह्यूज ग्लोबल ब्रँड.
आणि ह्याचंही एक उदाहरण मला दीपकजींनी मागच्या वेळेला दिलं की ते कुठल्या तरी देशामध्ये गेले होते आणि ते म्हणाले की मी तिकडे जाऊन मी मोठमोठ्या सीईओंशी बोलत नाही, मी ग्राउंड लेवलला जी माणसं असतात त्यांच्याशी बोलतो. तर ते कॅबमध्ये बसले होते आणि ते ड्रायव्हरशी बोलत होते. तर ड्रायव्हरने विचारले विच कंट्री आर फ्रॉम, आणि ते बोलले इंडिया. तर तो माणूस लगेच बोलला ओ मोदी. सो हे ब्रँडिंग आहे. आणि तेच ब्रँडिंग आज बरेच लोक जे इंटरनॅशनली ट्रॅव्हल करतात ते सांगतात की 10 वर्षापूर्वी इंडिया म्हटलं तर लोक फारसा भाव द्यायचे नाहीत, पण आता इंडिया म्हटलं की बऱ्याचदा लोक उठून उभे राहतात. सो हे ब्रँडिंग आपलं आहे. आणि या ब्रँडिंगनी मध्ये आनंद महिंद्रा पण हेच बोलले की मोदींनी काय केलं. मी मोदींच्या प्रचारासाठी आलो नाही आहे, मोदींचा प्रचार ते शिवाजी पार्कला करतायत. फक्त जीच लक्षात घ्या, आनंद महिंद्रा म्हणाले की त्यांनी आपल्या देशातल्या लोकांच्या मनामध्ये एक आत्मविश्वास जागवला की आपण जगातल्या कुठल्याही लोकांपेक्षा आपण कमी नाही आहोत आणि आपण रॅपिड प्रोग्रेस करू शकतो. नेक्स्ट. सो खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. हे जे यंगस्टर्स लोक आहेत हे मला एका इव्हेंटमध्ये भेटले होते. एका सिनियर माणसांनी त्यांच्याशी माझी ओळख करून दिली आणि त्यांना म्हणाले की तुम्ही हे अवॉर्ड फंक्शन करताय. त्यांना मॉरिशसला मराठी फिल्म अवॉर्ड फंक्शन करायचं होतं, तर तुम्ही रोहित रवळला भेटा, ते तुम्हाला तुमच्याकडे योग्य व्यक्ती आहेत. तर त्यांनी मला अप्रोच केलं, म्हणाले सर आम्हाला तुम्ही मदत करा स्पॉन्सरशिप मिळवून द्यायला. मी म्हटलं मला असं बाहेरनं काम करायला आवडत नाही, जर काहीतरी इंटरेस्टिंग असेल तर यू शुड टेक मी ऑन बोर्ड. मग त्यांनी मला ऑन बोर्ड घेतलं स्ट्रॅटेजी प्लॅनर म्हणून. मग आम्ही मॉरिशसला गेलो. नितीन देसाई आर्ट डिरेक्टर हे माझे खूप चांगले मित्र होते, म्हणजे मित्र म्हणूनच नाही पण आता तो नाही आहे जगामध्ये. त्यालाही मी याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलं होतं. आता तुम्ही बघा की इथे परत मी सांगत नाही आहे की माझा किती मोठेपण आहे, पण काय होऊ शकतं. त्यांची कंपनी, त्यांचा इव्हेंट, त्यांचे पैसे, यावर जसं कन्सल्टंट. आणि आम्ही डेप्युटी प्राईम मिनिस्टरना भेटलो होतो, ज्यांच्याबरोबर मी शेक हँड केलं आहे ते डेप्युटी प्राईम मिनिस्टर आहेत. आणि त्यांच्या ऑफिसमधनं जे लेटर आलं ते माझ्या नावाने आलं. काय आलं असेल, कारण त्यांना वाटलं असेल की या ग्रुपमध्ये सगळ्यात हुशार माणूस हाच दिसतोय. सो तुम्ही काय बोलता. अजून एक गोष्ट तुमच्या किती जणांच्या लक्षात आली माहीत नाही की त्यांनी मला किती कम्फर्टेबल केलेलं आहे की त्यांनी नुसता हात नाही मिळवला आहे, तर त्यांनी मला असं मागून टच केलं आहे. याचा अर्थ काय आहे, बॉडी लँग्वेजमध्ये म्हणतात की क्लोजनेस दाखवणं. नेक्स्ट. हे अजून एक उदाहरण. डॉक्टर राधाकृष्ण पिल्ले ही हिमसेल्फ इज द बिग सेलिब्रिटी. म्हणजे लक्षात घ्या की साध्या माणसापासून ऑलरेडी जो माणूस सेलिब्रिटी आहे, त्यांनी चाणक्यावरती PhD केलेली आहे, त्यांनी 15 पुस्तकं लिहिली आहेत. करंटली इज डेप्युटी डायरेक्टर विथ मुंबई युनिव्हर्सिटी. आणि जगातला पहिला सायन्स ऑफ लिडरशिप हा कोर्स त्यांनी 5 वर्षापूर्वी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये लॉन्च केला. नेक्स्ट. हे त्यांचं टेस्टिमोनियल आहे. नेक्स्ट. हे परत एक खूप प्रेस्टिजियस गोष्ट आहे की CA लोकांचं स्टडी सर्कल असतं. JB नगर अंधेरी हे स्टडी सर्कल जे आहे दे हॅव बीन रँक नंबर 1 इन द कंट्री कन्झिक्युटिव्हली फॉर लास्ट 18 years. आणि त्यांनी मला बोलवलं होतं आणि टॉपिकच काय दिला होता, इमेज मॅनेजमेंट अँड मेथड्स ऑफ पर्सनल ब्रँडिंग फॉर CA प्रोफेशनल्स. म्हणजे आज प्रोफेशनल लोकांना पण त्या ब्रँडिंगची गरज आहे. नेक्स्ट. हे मला एक इंटरनॅशनल एक्सपोजर मिळालं होतं. नेक्स्ट. या प्रत्येक गोष्टीतनं शिकण्यासारखं आहे. नेक्स्ट. ही काही टेस्टिमोनियल्स आहेत, तुम्हाला टेस्टिमोनियल मिळणं गरजेचं आहे. आता बघा इथे काय लिहिलं, इट इज नॉट इनफ टू बी द बेस्ट. तुम्ही बेस्ट नुसतं असून चालणार नाही, यू शुड बी नोन अँड सीन टू बी द बेस्ट. ते आपल्याला कसं करता येईल याचा विचार करा. नेक्स्ट. आता मला सांगा व्हॉट डू द लिजंड्स हॅव इन कॉमन. कोणी सांगू शकेल यांच्यामध्ये काय कॉमन आहे. बऱ्याच गोष्टी आहेत राईट, पण एक गोष्ट कॉमन आहे की या तिन्ही जणांनी त्यांचा पर्सनल ब्रँड हा कॉन्शियसली बिल्ड केला आहे. आणि आता त्यांची टीम ज्या आहेत त्या 24/7 ऑन असतात टू एनहान्स देअर पर्सनल ब्रँड. आणि त्याच्यामुळे आज सचिन तेंडुलकर रिटायर होऊन 10 वर्ष होऊन गेली तरी त्याची ब्रँड व्हॅल्यू तेवढीच आहे. नरेंद्र मोदी आत्ता पंतप्रधान आहे, ही इज रेनिंग PM. आणि ऑफकोर्स अमिताभ बच्चन ॲट द एज ऑफ 81 ही इज सच ए ह्यूज ब्रँड. आता आपण असं नाही म्हणत अरे हे सगळे लोक तर खूप मोठेच आहेत, माझ्या लेवलला मी काय करू शकतो. आधी पहिल्यांदा ॲक्सेप्ट केलं पाहिजे की येस मी एक ब्रँड आहे आणि आता ब्रँडचं खूप महत्त्व आलं आहे, तर मला त्याच्याबद्दल काहीतरी केलं पाहिजे. नेक्स्ट. एक शेवटच्या 2 गोष्टी आहेत. आता ब्रँडचा थोडक्यामध्ये अर्थ काय. इथे बसल्या प्रत्येक माणसाला पैसे कमवायचे आहेत. योगावाला मॅडम कुठे आहेत. तुम्हाला असं वाटतं तुमच्या क्लायंटने तुम्हाला प्रीमियम द्यायला पाहिजे. सो ते कसं होईल. द ब्रँड इज इक्वल टू द व्हॅल्यू क्रिएटेड टू द प्राइस यू कमांड इन द मार्केट. आता आपण बघा की
आता मी इथे विचारलं तर प्रत्येकाच्या अंगावरती बऱ्याचशा गोष्टी ह्या ब्रँडेड आहेत आणि वी एंड अप पेईंग प्रीमियम फॉर दॅट. मग कधीतरी आपल्यालाही संधी मिळाली पाहिजे की नाही की आपल्याला पण कोणतरी प्रीमियम दिला पाहिजे. तर तो प्रीमियम कधी मिळेल? जर तुम्ही ब्रँड झालात तरच तुम्हाला तो प्रीमियम मिळेल, अन्यथा मिळणार नाही. आणि मगाशी म्हटलं असं की वेन यू बिकम अ ब्रँड यू डोंट नीड टू चेस पीपल अँड अपॉर्च्युनिटीज पीपल स्टार्ट चेझिंग यू. जसं मी 2 उदाहरणं दिली, अशी अनेक उदाहरणं इथे बसलेल्या बऱ्याच लोकांच्या बाबतीमध्ये असतील. गांगल साहेब तर एक मोठी बँक हेड करत आहेत. नेक्स्ट. सो ही पण एक मला खूप चांगली संधी मिळाली की माझ्या एका मित्रांनी मला रोटरी क्लबमध्ये बोलवलं होतं आणि त्याच मित्रांनी ह्या लोकांना कनेक्ट केलं. हे आहार आहे म्हणजे इंडियन हॉटेल्स अँड रेस्टॉरंट असोसिएशन, त्यांच्या नॅशनल कॉन्फरन्स करता त्यांनी मला स्पीकर म्हणून बोललो. सो या मी मगाशी माझ्या बायोमध्ये सांगितलं की प्रत्येक माणसाने स्पीकर का व्हायला पाहिजे. तर स्पीकर तुम्ही झालात की तुम्हाला स्टेजवरती संधी मिळते. स्टेजवरती संधी मिळाली की तुम्ही शेकडो हजार लोकांसमोर येता आणि त्याच्यातनं तुमच्यासाठी बऱ्याच संधी तयार होतात. नेक्स्ट. आता सगळ्यात मोठं उदाहरण ब्रँडचं, लॅनल मेसीचं जेव्हा कॉन्ट्रॅक्ट झालं होतं पॅरिस अँड जर्मन बरोबर, तेव्हा त्याला $41 मिलियन ॲन्युअल कॉन्ट्रॅक्ट होतं आणि $30 मिलियन त्याला दिले होते सायनिंग बोनस म्हणून. बट इन द फर्स्ट 24 hours ऑन हिज अरायवल द क्लब हॅज ऑलरेडी सोल्ड 8,32,000 मेसी जर्सीज ब्रिंगिंग इन 105 मिलियन इन रेव्हेन्यू. दॅट इज कॉल्ड पॉवर ऑफ ब्रँड. म्हणजे पहिल्या दिवशी 24 तासाच्या आत, आता तुम्ही हिशेब करा, 105 + 71 किती झाले? जवळजवळ $34 मिलियन. त्याच्यामधनं त्यांचा अर्धा खर्च झाला असेल किंवा पूर्ण झाला असेल तरी त्याच्यानंतर फक्त पैसेच कमवायचे. पहिल्या दिवशी ब्रेक इव्हनला आले ते. नेक्स्ट. नेक्स्ट. हे फक्त तुम्ही बघा आणि याच्यातनं काय इम्पॅक्ट होतोय बघा. नेक्स्ट. आता वाय इट इज क्रिटिकली इम्पॉर्टंट टू बिल्ड युअर पर्सनल ब्रँड? बिकॉज एव्हरी नेक्स्ट लेवल ऑफ युअर लाईफ डिमांड्स डिफरंट यू. तोच माणूस नेक्स्ट लेवलला जाऊ शकत नाही, त्याच्यामध्ये काहीतरी स्पेसिफिक बदल व्हायला लागतात आणि कदाचित तुम्ही ऑलरेडी खूप चांगलं स्वतःचं ब्रँडिंग करणं सगळं काही असेल, बट नो मॅटर हाऊ गुड यू आर यू कॅन ऑलवेज बी बेटर. नेक्स्ट. सो तुम्हाला जेव्हा जेव्हा अशी सेलिब्रिटी बरोबर भेटायची संधी मिळते त्याच्यातनं पण तुमचं एक परसेप्शन तयार होतं. फक्त ही संधी घेताना लक्षात ठेवा की माझ्या बाबतीमध्ये मी एक गोष्ट पाळली की माझ्या कनेक्शनमध्ये जेवढे हाय प्रोफाईल लोक आहेत ना त्या कोणाकडनं मी कसलीही अपेक्षा करत नाही. उलट मी हा विचार करतो की मी त्यांच्यासाठी काय करू शकतो. मला एकदा माझ्या मित्रांनी विचारलं पण, अरे तू असं कसं एवढ्या मोठ्या माणसाला विचारतोस? तर मी म्हटलं एक सिंपल सायकोलॉजी आहे. एका प्रत्येक लहान उद्योजकाला मोठं व्हायला एका मोठ्या उद्योजकाच्या सपोर्टची गरज असते, तशा मोठ्या उद्योजकांना मोठं व्हायला अनेक छोट्या छोट्या लोकांची गरज असते. म्हणजे आपण इंटरडिपेंडंट आहोत आणि देणारा माणूस नाही मोठा असतो. जर मी कॉन्फिडेंटली विचारलं तर समोरचा माणूस म्हणतो अरे माझ्याकडनं काही अपेक्षा करत नाही, मलाच काहीतरी द्यायचं म्हणतोय. सो या छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत. नेक्स्ट. सो मध्ये मला एक बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड मिळालं होतं. सो तुम्हाला अवॉर्ड मिळणं ही पण गरजेची गोष्ट आहे. मी अवॉर्ड विकत घ्यायच्या गोष्टी करत नाही. शाहरुखनी स्वतः सांगितलं त्यांनी अनेक अवॉर्ड्स विकत घेतलेली आहेत, पण तुम्हाला जेन्युइनली लोकांनी अवॉर्ड दिलं पाहिजे. नेक्स्ट. तुम्हाला जेन्युइनली लोकांनी स्पीकर म्हणून बोलवलं पाहिजे. नेक्स्ट. सो ही एक खूप माझ्याकडे संधी निर्माण झाली की नितीन देसाईंनी 2 वर्षापूर्वी त्याच्या इंडी स्टुडिओमध्ये एक 4 दिवसाचा कार्यक्रम अरेंज केला होता, महाउत्सव म्हणून. आणि बोलता बोलता आमचा काहीतरी विषय झाला तर तो मला म्हणाला, अरे रोहित, म्हणजे आम्ही कॉलेजपासून ते मित्र आहोत, तो मला बोलला तू अरे बिझनेसवरती एक सेशन कर ना. मग मी तिथे एक पॅनल डिस्कशन घेतलं होतं ज्याच्यामध्ये विठ्ठल कामत होते, भरत दाभोळकर होते आणि आणखीन काही नामवंत लोक होते. नेक्स्ट. आणि ह्याचबरोबर काही गोष्टी या तुम्हाला ज्याला म्हणतो ना की बर्निंग डिझायर असली पाहिजे. मी एका कार्यक्रमाकरता राजभवनला गेलो होतो आणि तिथे बसल्या बसल्या ऑडियन्समध्ये वाटलं की अरे आपण ऑडियन्समध्ये बसलो, आपल्याला नेक्स्ट टाईम आहे आपल्याला स्टेजवरती संधी मिळाली पाहिजे. आणि ती माझी इच्छा इतकी तीव्र होती की ऑटोमॅटिकली ते झालं आणि मला तिकडे त्यांच्यासमोर बोलायची संधी मिळाली. सो ओव्हरऑल हे लक्षात घ्या की पर्सनल ब्रँड हा परत खूप मोठा विषय आहे. त्याच्यामध्ये 5-10 नाही हजारो गोष्टी येतात. पण एक एक करत तुम्ही काय गोष्टी इम्प्रूव्ह करता आणि स्वतःबद्दल काय कम्युनिकेशन लोकांपर्यंत पोहोचवता. काही गोष्टी कॉन्शियसली करायच्या असतात, काही गोष्टी डेलिबरेटली करायच्या असतात, काही गोष्टी सटली करायच्या असतात. त्याचं पण एक सायन्स आहे. आणि हे सगळं सायन्स जे आहे ते सायन्स समजण्याकरता ऑफकोर्स तुम्हाला आज असं आहे की यूट्यूब आणि गुगलवरती सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात, त्या बघून आपण करू शकतो. पण अर्थात
सचिन तेंडुलकरला जर कोच लागतो तर आपल्या प्रत्येकाला कोचची गरज असते, कारण कोच तुम्हाला योग्य मार्ग दाखवू शकतो. थँक्यू व्हेरी मच. रोहित राऊळ सर धन्यवाद. फक्त आता आपण अधिक वेळ घेत नाही आहेत, कारण आपल्याला थोडा वेळेपेक्षा आपण थोडं मागे जातो आहे. त्यामुळं मी विनंती करतो की सगळ्या मान्यवरांनी कृपया व्यासपीठावर यावं. मी दीपक गैसाद सरांना विनंती करतो, त्यांनी व्यासपीठावर यावं. शरद गांगल सरांना विनंती करतो, त्यांनी व्यासपीठावर यावं. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करावं. त्याचबरोबर मी उमेश श्रीखंडे सर यांनाही विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. संजीव लाटकरजी, त्याचबरोबर रोहित राऊळ सर आणि ज्ञानेशजी आपणही कृपया व्यासपीठावर या. चंदा मंत्री यांनासुद्धा विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. आपण सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आजचं महत्त्वाचा जो कार्यक्रम म्हणजे अर्थातच आपल्या पार्ले डिरेक्टरीचं जे ओपनिंग आहे ते आपण करतो आहोत. विले पार्ले 2024 डिरेक्टरी याचा प्रकाशन सोहळा जो आहे तो या ठिकाणी संपन्न होईल आणि त्याचवेळी आपण त्याचा ॲपही लॉन्च होणार आहे. मी चंदा मंत्री यांना विनंती करतो की त्याने कृपया पुढच्या बदल्यावर दीपक गैसाद सरांना विनंती करतो, त्यांच्या शुभ हस्ते आपण या विले पार्ले डिरेक्टरी जी आहे त्याचं या ठिकाणी प्रकाशन होतं आहे. आम्ही पार्लेकर, पार्ले बाजार आणि townparle.com प्रेझेंट्स विले पार्ले 2024 डिरेक्टरीचं प्रकाशन या ठिकाणी माननीय श्री दीपक गैसादजी, शरद गांगल सर, त्याचबरोबर संजीव लाटकरजी, रोहित राऊळ आणि उमेश श्रीखंडे, त्याचबरोबर ज्ञानेश चांदेकरजी आणि चंदा मंत्री ज्यांच्या विजनमधनं ही डिरेक्टरी तयार झालेली आहे. हां, आणि आपल्या या डिरेक्टरीसाठी आणि आजच्या कार्यक्रमासाठी TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक अशी जीची ओळख आहे त्या TJSB सहकारी बँकेसाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊ द्या, ज्याने याचं प्रायोजकत्व घेतलेलं आहे. 52 वर्ष आपल्या सेवेमध्ये आहे आणि या डिरेक्टरीमध्ये वेगवेगळे सेक्शन आहेत ज्याच्यातनं आपल्याला बरीचशी माहिती जी आहे ती घेता येईल. आणि त्याचवेळी या डिरेक्टरीबद्दल आणि आपण डिजिटली ॲपसुद्धा लॉन्च करतो आहे, त्याच्याबद्दल बोलण्यासाठी मी चंदा मंत्री यांना विनंती करतो की त्यांनी कृपया इथून लोकांना जरा ॲपबद्दलची पण माहिती द्यावी. हॅलो, नमस्कार. आम्ही प्रिंट डिरेक्टरी नुसती करून थांबलो नाही आहे, तर ॲक्च्युली प्रिंटबरोबर ॲपसुद्धा केलेलं आहे आणि त्या ॲपचं लॉन्चसुद्धा आता होणार आहे. बरं, ॲपबद्दल थोडीशी माहिती की या ॲपमध्ये सुद्धा सेक्शन वाईज डिरेक्टरी वगैरे आहे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीसुद्धा आहेत. तर जेव्हा तुम्ही ॲप डाउनलोड कराल गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवरनं, तेव्हा असं आयकॉन असेल, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ही फ्लॅश स्क्रीन येईल आणि साधारणतः अशा प्रकारे होमपेज असेल ज्याच्यामध्ये तुम्ही पुढे जाण्यासाठी तुम्हाला थोडंसं तुमचं नाव, ईमेल वगैरे द्यायला सांगितलं जाईल. आणि जेव्हा तुम्ही क्लिक कराल त्याच्यामध्ये अशा प्रकारे वेगवेगळी सेक्शन्स आहेत, म्हणजे मॅट्रिमोनी, फायनान्स, कन्स्ट्रक्शन, फॅशन, वेगवेगळी सेक्शन्स आहेत आणि प्रत्येक सेक्शनमध्ये त्याची सबसेक्शन्स आहेत. लाईक आता मॅट्रिमोनी घेतलं तर तुम्ही कॅटरर्स, डेकोरेटर्स, त्याच्यानंतर फोटोग्राफर, सगळ्या गोष्टी मिळतील. आता प्रत्येक सबसेक्शनवरती क्लिक केल्यानंतर, आता मी समजा जर ज्वेलर्सवरती क्लिक केलं तर जेवढे ज्वेलर्स आहेत पार्ल्यातले त्यांची पूर्ण लिस्ट पण येईल. त्यांना तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांच्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली त्यांच्या पेजवरती जाऊ शकताय. आणि सेम जसं म्हटलं तसं हे आहे. एक फायनान्स सेक्शन घेतलं तर आपल्याला जसं बँक्स, फायनान्समध्ये पार्ला ईस्ट, पार्ला वेस्टच्या बँक्स आहेत, त्याच्यानंतर फायनान्शियल कन्सल्टंट्स आहेत. आता बँकवरती क्लिक केल्यानंतर त्यांची लिस्ट येईल. बेसिकली ॲप थ्रू तुम्हाला सगळं पार्ल्यातलं एकाच ठिकाणी अवेलेबल असेल. आणि एक मिनिट पुढे जातात.
ओके, बऱ्याचशा गोष्टी याच्यात अजूनही आहेत. लाईक ह्याच्यात नोटिफिकेशन्सचं एक फीचर आहे की पार्ल्यामध्ये काय काय घडतं आहे किंवा काही स्कीम्स असतील तर त्या नोटिफिकेशनच्या पॅनलवरती तुम्हाला ताबडतोब दिसतील. त्याच्यानंतर एक फीडबॅक फॉर्म म्हणून आहे. हे ॲप आत्ता आम्ही लॉन्च करतोय किंवा आत्ता ही सुरुवात आहे. ह्याच्यात आम्हाला तुमची पण म्हणजे तुमच्या काही सजेशन्स असतील किंवा असं वाटत असेल की हे नाही हे पण असायला पाहिजे तर ते तुम्ही त्या फीडबॅक फॉर्मवरती क्लिक करून आम्हाला नक्की कळवू शकताय. सो ज्ञानेश चांदेकर सर आणि आम्ही ॲज अ फाउंडर आहोत आणि बेसिकली हे ॲप सगळ्यांना खूप जास्त उपयोगी पडेल. एकाच ठिकाणी पार्ल्यातली सगळी माहिती मिळेल. सो तुम्ही नक्की डाउनलोड करा. याचा QR कोड इथे दिलेला आहे, त्याला स्कॅन करून तुम्ही डाउनलोड करू शकताय. थँक्यू. खरं तर त्यांना खूप काही बोलायचं होतं पण त्या घाईघाईने बोलतात कारण वेळ त्यांच्याकडे घड्याळाच्या काठाकडे बघून त्या बोलत होत्या. नाही तर त्यांनी बराच आणि हे आम्ही पार्लेकर, पार्ले बाजार आणि townparle.in आणि हे सुद्धा आपल्याला त्यात बघता येणार आहे. म्हणजे तुम्हाला आम्ही पार्लेकरचा पेपर सुद्धा हो त्याच्यात वाचता येईल. आणि प्लस त्याच्या थ्रू आपल्याकडे जे अपकमिंग रिअल एस्टेट प्रोजेक्ट्स आहेत किंवा अपकमिंग टूर्स आहेत किंवा ज्या इव्हेंट्स आहेत त्या सगळ्या लिंक्स तिकडे अवेलेबल आहेत. त्याच्यावरती क्लिक केलात की तुम्ही पार्ले बाजारवरती जाऊ शकाल आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील. आणि आणि आपले को स्पॉन्सर जे आहेत TJSB सहकारी बँक लिमिटेड त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. कारण सगळं काही करता येतं पण एक आर्थिक सहाय्य जबरदस्त लागतं आणि त्याच्यासाठी त्यांचे मनपूर्वक गांगल सरांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि मी आपल्या चारही लोकांना विनंती करतो की कृपया आपण स्थानापन्न व्हा. पहिला कार्यक्रम असा असेल जेव्हा 4 खुर्च्या असून सुद्धा कोणी बसलेलं नव्हतं आतापर्यंत. पण एक TJSB बँकेची जी AV आहे ती लगेच आपण बघूया. थोडीशी तांत्रिक अडचण आहे तोपर्यंत आपण खरं तर कार्यक्रमाची रूपरेषा अशी होती की आधी मान्यवरांचं आपण स्वागत करणार होतो व्यासपीठावर बसवून पण त्यांनी असं म्हटलं की नाही आम्ही तिघांचंही ऐकणार आहोत म्हणून आपण कार्यक्रम थोडीशी रूपरेखा बदललेली होती. पण आज त्यांचं स्वागत आधी राहिलेलं आहे. तर मी विनंती करतो दीपक गैसास सर जे चेअरमन ऑफ जेनकॉल स्ट्रॅटेजिक सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड, व्हाईस चेअरमन आयफ्लेक्स सोल्युशन्स, अनेक आणि आज वेटरन एंटरप्रेनर म्हणून ज्यांची ओळख आहे, अनेक क्षेत्रामध्ये अधिकारी व्यक्ती म्हणून ते ओळखले जातात. वर्क इन द सॉफ्टवेअर इंडस्ट्री सिन्स 1987. 1993 जॉईन ॲज अ CFO ऑफ द आयफ्लेक्स सोल्युशन्स लिमिटेड इंडिया फॉर इज ग्लोबल ऑपरेशन्स आणि 1997 ही बिकेम अ CEO इंडिया ऑपरेशन ॲडिशनल टू CFO. असं अतिशय मान्यवर व्यक्तिमत्व आहे दीपक गैसासजी. मी चांदेकर सरांना विनंती करतो की आपण दीपक गैसासजी सरांचं स्वागत करूया. पुष्पगुच्छ आणि एक छोटीशी भेट देऊन आपण त्यांचं स्वागत करू. दीपक गैसास सर. हो दीपक गैसास. आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी शरद गांगल सर, चेअरमन TJSB सहकारी बँक लिमिटेड जे आपले को स्पॉन्सर आहेत. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या आपण त्यांच्यासाठी वाजवूयात. प्रॅक्टिसिंग ॲज अ इंडिपेंडंट कन्सल्टंट सिन्स 2021, एक्झिक्युटिव्ह VP अँड एक्झिक्युटिव्ह काउन्सिल मेंबर, थर्मॅक्स ड्युरिंग 2010 to 2020. आता ते रिटायर्ड आहेत.
HR हेड विथ HDFC स्टँडर्ड लाईफ, GM विथ कॅडबरी इंडिया लिमिटेड, अशा अनेक पदांवर जे कार्यरत आहेत ते शरद गांगलजी. जोरदार टाळ्यांनी आपण शरदजींचं स्वागत करूया. आणि मी चंदा मंत्री यांना विनंती करते की आपण त्यांनाही स्वागत करावं. पुष्पगुच्छ आणि एक छोटीशी भेट देऊन आपण त्यांचं स्वागत करतो आहोत. मी मान्यवरांना विनंती करतो की कृपया आपण स्थानापन्न व्हा. एव्ही जी आहे ती अगदी काही मिनिटांची आहे. ते एव्ही बघूया आपण. TGSB सहकारी बँक. थँक्यू. TGSB सहकारी बँकेसाठी आपण त्यांचे कर्मचारी वर्गसुद्धा मगाशी इथे होता आणि त्यांनी सांगितलं की काही मदत लागेल आणि मार्गदर्शन तर आम्ही नेहमी असू. जवळजवळ 20 वर्ष पार्ल्यातली त्यांची जी ब्रँच आहे ती कार्यरत आहे. तर मी शरद गांगल सरांना, चेअरमन TGSB सहकारी बँक, विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाविषयी शुभेच्छाही द्याव्यात आणि आपलं मार्गदर्शन करावं. शरद गांगल सर. नमस्कार. आणि ठाणे जनता सहकारी बँक किंवा TGSB सहकारी बँकेनी जेव्हा चांदेकर साहेब आमच्याकडे आले त्यावेळेस का स्पॉन्सर करावं, तर बँकेमध्ये आम्ही असा एक विचार अनेक वर्ष आहे की समथिंग विच इज मॉडर्न वी मस्ट प्ले अ पार्ट इन इट. आपण पार्टिसिपेट व्हावं. आणि एनिथिंग विच इज विच इज अराउंड डिजिटलायझेशन आम्ही पार्टिसिपेट होतो. तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की ठाणे शहरातला पहिला ATM हा ठाणे जनता सहकारी बँकेत आला, इवन बिफोर नॅशनलाइज बँक्स प्रॉब्लेम. आणि पार्ले का, तर कोऑपरेटिव्ह बँक्सना असं म्हटलं जातं की दे आर नेबरहूड बँक्स. आणि तसं ट्रॅव्हलिंग डिस्टन्स खूप असलं तरी मला वाटतं पार्ले आणि ठाण्यामध्ये काही कॉस्मिक रिलेशन्स आहेत. आणि म्हणून आम्ही ठरवलं की 20 वर्षापूर्वी आम्ही पार्ल्यामध्ये आलो आणि वी ट्राय टू पार्टिसिपेट. डिजिटल मला वाटतं की हा आपल्या समाजामध्ये होत असलेला एक मोठं ट्रान्सफॉर्मेशन सतत होत आहे. आणि ऑल ऑर्गनायझेशन्स, आय डिड HR फॉर अ लिव्हिंग, त्यामुळे माझं असं ऑब्झर्वेशन आहे आणि जे रिसर्चर्सही सांगतात की ऑर्गनायझेशन्स आर ए मायक्रोकॉझम ऑफ व्हॉट हॅपन्स इन द सोसायटी. आणि म्हणून जे समाजामध्ये घडतं ते बँकेमध्येही घडत असतं, या व्यवहारामध्येही घडत असतं. आणि म्हणून ह्याच्यामध्ये आपण पार्टिसिपेट व्हावं. कारण जी नवीन जनरेशन येते आणि कॉम्पिटिटिव्हनेससाठी हे करावंच लागेल असा आमचा ठाम विश्वास आहे. त्याचबरोबर सहकारी बँका विशेषतः आर सब्जेक्ट टू सोशल ऑडिट, दोन्ही प्रकारचं. म्हणजे एक, तुम्ही इंटू इन्व्हर्टेड कॉमा सहकारी बँकांसारखे वागता का, आणि त्याचबरोबर आर यू मॉडर्न अँड कॉन्टेम्पररी, हे सतत समाज बघत असतो. कारण काय त्यांची अशी धारणा असते की मला जो एक्सपिरियन्स एखाद्या कॉम्पिटिटिव्ह बँकेमध्ये मिळत असतो, राष्ट्रीयकृत किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये, तो तुमच्याकडे मिळाला पाहिजे. आणि म्हणून अशा कार्यक्रमामध्ये आपलं प्रेझेन्स असावं अशी आमची धारणा आहे. आधीच्या वक्त्यांमध्ये आणि जे आपापल्या विषयात निष्णात होते त्यांनी नेटवर्किंग, ब्रँडिंग ह्याच्याबद्दल उल्लेख केला आणि कम्युनिकेशनबद्दल. आय प्रॉमिस, माझी कोणाशी त्यांच्याशी ओळख नव्हती तरीसुद्धा जे मनात विचार आला आणि जे मी सध्या बँक इज ए ऑनररी जॉब, इट्स नॉट ए रेम्युनरेटिव्ह जॉब, त्यामुळे मी कुठेतरी आणि HR या विषयाशी जोडला राहण्यासाठी मी टाटा इन्स्टिट्यूटमध्ये शिकवतो 3 सेमेस्टर्समध्ये. तर विद्यार्थ्यांशी बोलताना ते सांगतात की वी वॉन्ट टू लिव्ह एक्सपिरियन्स.
आम्हाला अनुभवायचा आहे. जो उल्लेख श्रीखंडे साहेबांनी केला की कन्झ्युमरला काय पाहिजे हे आपल्याला माहिती पाहिजे, आणि त्यांनी उल्लेख एम्प्लॉईजचाही केला की एम्प्लॉईज कसे असावेत. मला वाटतं की ही इन्साईट मिळावी एम्प्लॉईजकडनं की जर तुम्ही बँकिंग क्षेत्रामध्ये आहात, फॉर विच द वन दॅट ड्राईव्ज यू आर एम्प्लॉईज, कारण की दॅट इज द कॅपिटल. आणि म्हणून आमचा सतत प्रयत्न असतो की एम्प्लॉईजना काय पाहिजे हे आपल्याला माहिती पाहिजे. ते इन्साईट पाहिजे, कन्झ्युमर इन्साईट म्हणतात मार्केटिंग किंवा सेलिंगच्या भाषेमध्ये. तर एम्प्लॉई इन्साईट आपल्याला पाहिजे असा प्रयत्न असतो. जास्ती बोलत नाही. इन्सिडेंटली वी आर 53 year old, 15% dividend from year 1, 0 NPA for last maybe 20 years, 0% NPA. On a 109 crore share capital, our own funds are 1700 crores. त्याच्यानंतर we have a tradition of declaring our results, annual audited results, 10 एप्रिलच्या आत फॉर लास्ट 15 years. आणि आमची AGM ही जूनच्या पहिल्या रविवारी असते. इन्सिडेंटली वी आर 23,000 crores. धन्यवाद. धन्यवाद शरद गांगल सर. आणि यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विलेपार्ले भूषण माननीय श्री दीपक घैसाजी यांना विनंती करतो की त्यांनी अतिशय अनुभव आहे त्यांच्याकडे या सगळ्याचा, आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याशी मनोगत व्यक्त करावं, आपलं व्यक्त करावं मनोगत, अशी मी त्यांना विनंती करतो. दीपकजी. धन्यवाद. पहिला प्रथम ज्ञानेश आणि चंदा तुमचं दोघांचं अभिनंदन. कारण ज्ञानेश मला फोन करतो त्याला नवीन काय करणार असेल अशी मला एक उत्सुकता असते नेहमी. आणि आज त्याने डिरेक्टरी पहिल्यांदाच नाही, 3री 4थी असेल, पण ॲपचा एक चांगला उपक्रम चालू केला तुम्ही. आणि 1-2 सजेशन्स माझ्याकडनं तुम्हाला की ॲपमध्ये तुम्ही लिंक देत असलात तरीसुद्धा ट्रान्झॅक्शन फुलफिलमेंटची हळूहळू व्यवस्था करा, म्हणजे ज्याच्यातून मला ॲक्च्युली बाय करता आलं पाहिजे गोष्ट. ही एक गोष्ट झाली. आणि दुसरं, डिजिटायझेशन झाल्यानंतर किंवा डिजिटल इकॉनॉमी असल्यानंतर पार्ला हे जरी मार्केट नसलं तरी, म्हणजे असलं तरीसुद्धा पार्ल्यातल्या ग्राहकांना सर्व जगाशी कसा व्यापार करता येईल हा मुख्य डिजिटलचा उद्देश आहे. कारण कोऑपरेटिव्ह बँकांनासुद्धा पूर्वी त्यांचा जो म्हणजे सेलिंग पॉईंट होता की तुम्ही जवळची बँक म्हणून, पण आता सगळेजणच डिजिटल मोडमध्ये असल्यामुळे, मी तुम्हाला सिटी बँकेचं उदाहरण देतो. सिटी बँक ही फक्त न्यूयॉर्क स्टेटपुरती बँक होती, पण विथ डिजिटल अँड टेक्नॉलॉजी they are in 96 countries. They are not in New Jersey, but they are in 96 countries because of technology that they use. So ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करून पार्ल्यातल्या व्यापाऱ्यांना किंवा उद्योगांना किंवा प्रोफेशनल्स जे आहेत त्यांना बाहेर कसं जाता येईल हे जर का आपल्याला बघता आलं, त्यामुळे ही डिरेक्टरी डिजिटल ॲप म्हणा, याचं मार्केटिंग फक्त पार्ल्यात न करता मला वाटतं जगभरात झालं पाहिजे. की आपल्याला माहिती आहे की आता फडक्यांची बर्फी असेल तर मी ती अमेरिकेला घेऊन जातो आणि लोकांना आवडते ती, बरोबर. फक्त बाकरवडीच खायला पाहिजे पुण्याची असं नाही, पार्ल्याची बर्फी पण आता चांगली असते आणि आम्ही घेऊन जातो ते. तर हे पार्ल्याच्या बाहेरच्या लोकांना समजायला पाहिजे. कळलं की आता मिरजेला गेल्यानंतर मिरजेला पहिलं काय आम्हाला वाटतं की वाद्य चांगली मिळतात तिथे, तशी एक पार्ल्याची ओळख व्हायला पाहिजे. आणि मला वाटतं डिजिटल ॲपमधनं तुमच्या पार्ल्यातली काही जी स्पेशलायझेशन्स आहेत किंवा प्रत्येक गोष्टीतली स्पेशलायझेशन्स असतील तर ती जगाला समजली पाहिजेत. म्हणजे साधं उदाहरण म्हणजे मला बाबूचा वडा अजूनही आठवतो की बाबूच्या वड्या अमेरिकेतून आलेली लोक एअरपोर्टवरनं आता समजा पार्ल्याला राहत नसतील तरी गाडी पार्ल्याला येऊन बाबूचे वडे पॅक करून घेऊन जातात, बरोबर. हा एक जो ब्रँडिंगचा प्रकार आहे तो मला वाटतं या ॲपच्या थ्रू तुम्हाला जास्त करता येईल. आणि त्याचं मार्केटिंग व्हायला पाहिजे, त्याची टेक्नॉलॉजी तुम्ही प्रोव्हाइड करायला पाहिजेत. आणि ट्रान्झॅक्शन फुलफिलमेंट असेल तर डिलिव्हरी सप्लाय चेन इज नॉट अ प्रॉब्लेम. म्हणजे पार्ला हे एपिसेंटर धरून तुम्ही म्हणजे लोकल म्हणतो आम्ही त्याला, की लोकलवरनं ग्लोबल कसं होता येईल हे या ॲपवरनं जर का साध्य करता आलं तर मला वाटतं दॅट इज द बेस्ट थिंग दॅट यू विल बी डुईंग फॉर द बिझनेसेस इन पार्ला. भाषणं सगळ्यांची फार सुरेख झाली, म्हणजे मला अतिशय आवडली. उमेशचा काय आमचा
म्हणजे फरडा वागताय आणि त्याचा अनुभव भयंकर दांडगा आहे. भाषा लाटकर साहेब, मी आज पहिल्यांदा म्हणजे तुमचं भाषा या विषयावरचं भाषण ऐकलं आणि मला वाटतं मला खूप भावलं होतं. ब्रँडिंगमध्ये काय आमचे साहेब मुरलेले आहेत. फक्त माझ्या एक लक्षात आलं की माझा पर्सनल ब्रँड मला आता वाढवायला पाहिजे, जास्त मेहनत करायला पाहिजे, कारण त्याचे एकही फोटोत माझा फोटो नव्हता. एवढे फोटो दाखवलेस तू, पण माझा एकही फोटो नव्हता. त्यामुळे आय नीड टू वर्क ऑन माय सेल्फ नाव, की आता मी चांगले बूट घालायला लागतो, हॅट बीट उद्या घालून येतो, एखादं माझा पण पुढच्या ह्याच्यामध्ये फोटो येऊ शकेल. आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सगळ्या आपण तिन्ही भाषणं फार सुरेख होती माझ्या मते आणि मला खूप शिकता आलं त्याच्यामुळे. माझा फोटो नव्हता ही खरी गोष्ट आहे, त्यामुळे दॅट इज एन ऑब्झर्वेशन, बट दॅट्स युअर चॉईस. पण या गोष्टी करायला काही म्हणजे पार्ल्यातल्या उद्योजकांना सुद्धा मी एक लहानशी गोष्ट शेवटी सांगतो आणि थांबवतो, की कदाचित तुम्ही ते ऐकले असेल की सोप बनवणारी कंपनी होती. तू गोदरेजचा उल्लेख केलास की गोदरेज मॅन्युफॅक्चर करत होतं इतरांकरता. तर ते सोप बनवणाऱ्या कंपनीचा प्रॉब्लेम काय होत होता की काही साबण हे पॅक होत नव्हते आणि नुसता रॅपरच जात होता आणि मार्केटमधनं कंप्लेंट्स यायला लागल्या की तुमचा आतमध्ये साबणच नव्हता. म्हणून त्यांनी मॅकेन्झीला ॲक्सेंचरला बोलावून बराच त्याच्यावर रिसर्च केला आणि मग ती लेझर मशीन्स ॲड केली आणि साधारण $1 million $2 million त्यांनी खर्च करून तो त्यांचा प्रॉब्लेम सॉर्ट केला की पॅकिंगमध्ये जर का त्या लाईनमध्ये आत साबण नसेल तर तो बाहेर काढला जाईल, म्हणजे फक्त साबण असलेलेच रॅपर जातील. आपले पटेल साहेब होते निर्माचे, त्यांनाही तोच प्रॉब्लेम होता कारण त्यांच्याकडे तेच मशीन होतं. त्यांनी तो प्रॉब्लेम फार सोप्या तऱ्हेने सोडवला की तो जो बेल्ट होता त्याच्या बाजूला त्यांनी एक टेबल फॅन ठेवला. तो टेबल फॅन जेव्हा आतमध्ये साबण नव्हता तो पार उडून जायला लागला. $500 त्यांनी सॉल्व केला. हा जुगाड नव्हे, हा डोकं वापरायचा प्रकार आहे आणि मला वाटतं इंडियन लोकांना हा भाग खूप चांगला जमतो. हे आपल्याला इनोव्हेशन कसं साधता येईल, म्हणजे प्रत्येक वेळेला त्या लोक म्हणजे वेस्टर्नचा कॉपी करायला पाहिजे अशातला भाग नाही आहे. तर आपल्याला काहीतरी जुगाड करून करता येईल आणि अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म जर का मिळाला तर त्याच्यावर तुम्ही सर्वांनी जास्तीत जास्त त्याचा फायदा करून घ्या, त्याचं मार्केटिंग जास्त करा आणि त्याच्यावरून ट्रान्झॅक्शन फुलफिलमेंट कसं करता येईल, कारण डिलिव्हरी जर का पॉसिबल असेल तर ट्रान्झॅक्शन फुलफिलमेंट व्हायला पाहिजे आणि पार्ल्याच्या बाहेर कसं जाता येईल आपल्या लोकांना घेऊन. पार्ल्याच्या बाहेर म्हणजे फक्त मुंबईत नव्हे तर जगभरात, कारण आज पार्ल्याचा एक मोठा डायस्पोरा अमेरिकेत आहे. त्या सगळ्यांना साठे म्हणा किंवा म्हणजे विजय स्टोर्स म्हणा किंवा गोखले म्हणा, फडके म्हणा, यांचं सगळ्यांचं लागतं, इव्हन चॅम्पियनचं लागतात. तर त्या गोष्टी कशा आपल्याला फुलफिल करता येतील तिथे जाऊन या ॲपच्या थ्रू, हे जर का करता आलं तर तुमचा ॲपचा रेव्हेन्यू पण वाढेल, म्हणजे बिझनेस मॉडेल तुमचं खूप बदलेल त्याच्यामुळे, कारण ते हिट्स वाढतील त्याच्यामुळे. आणि मेक इट कन्वर्ट दॅट एज अ बिझनेस रादर दॅन जस्ट अ सर्व्हिस. आय थिंक इट शुड बी अ बिझनेस अँड इट विल बी. ओके, सो ऑल द बेस्ट टू यू गाईज अँड थँक्यू व्हेरी मच अगेन. धन्यवाद दीपक गैसास सर. मी पुन्हा एकदा गैसास सरांचे, गांगल सरांचे, उमेश श्रीखंडेजी, त्याचबरोबर संजीव लाटकरजी, रोहित राऊळ यांचे चंदा मंत्री आणि ज्ञानेश चांदेकर यांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो, कारण वेगळा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आपण ठेवलेला नाही. पण आपण सगळेजणं इथे आलात आणि अर्थातच ज्यांची इथे नोंदणी झालेली आहे किंवा त्या डिरेक्टरीमध्ये ज्यांची नावं आहेत, ज्यांचे नंबर्स आहेत, त्यांचे, जाहिरातदारांचे आणि खास करून शरद गांगल सर ज्यांनी आपल्याला TJSB सहकारी बँकेचा आपल्याला को स्पॉन्सरशिप लाभले, त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आपणा सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि या डिरेक्टरीला आणि ॲपला खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी या कार्यक्रमाची सांगता झाली असं जाहीर करतो. धन्यवाद. शुभरात्री.